श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. जय जयाजी भक्त पाळका, जय जयाजी दुःखहारका, जय जयाजी रघुकुल टिळका, परमात्मया श्रीरामा. बोला. सकळ चराचरी तू व्यापक, तुझ मनती विश्वात्मक, नाम रूप नसता अनेक, चेतन रूपे नटती. पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सद्गुरु दास तुका. कथेचं अनुसंधान प्रभू रामचंद्राचा यज्ञ चालू आहे आणि यज्ञाचा घोडा त्या ठिकाणी सोडलेला आहे. अनेक राजे जिंकलेले आहेत, अनेक राजे शरण आले आहेत. अशा म्हणजे गोड कथा या ठिकाणी चालू झाले आहे. आणि आता प्रत्यक्ष हनुमंतराय आणि भगवान शंकर यांचं घनघोर युद्ध त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. कशामुळे झालं तर शंकराचं म्हणणं असं आहे की जो माझ्या भक्ताला त्रास देतो त्याचं मी रक्षण करतो, म्हणूनच स्वतः शंकर आपल्या भक्तांनी धावून आले आहेत. आणि इकडे हनुमंतराय प्रभू रामचंद्राचे सेवक आहेत आणि त्याने पण आपल्या घोड्याचं रक्षण करण्याचे ते पण युद्ध आले. अशा प्रकारे त्यामध्ये युद्ध सुरू झालं. अशी कथा या ठिकाणी सुरू म्हणतात. पुढे तुझी माया असे अगम्य, तेने जीवासी पडेल भ्रम, मी म्हणोनी परम अभिमान. आणि देवा म्हणजे तुझी महिमा आघात आहे नाही का. प्रत्येक जीवाला मोह पाडणारे मोहात पडणारे आणि असा हा परमात्मा परमेश्वर, तू सर्वांचं कल्याण करणारा, सर्वांना रक्षण करणारा असा तो आहे. अशा प्रकारे ग्रंथ करते प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचं कौतुक करतायत. जी जी काही कर्मे घडती, ती ती आम्हीच केली म्हणती, म्हणून यातना भोगती जन्म आणि मरण. काय सांगायचं म्हणजे लोक भोग का भोगतात त्यांना कळत नाही, माहित नाही की आपला पुन्हा जन्म होणार आहे ते. त्यामुळं त्यांचं या लक्ष नसतं. सगळ्यांना माहित आहे मरण आहे आपल्याला, पण मेल्यानंतर पुन्हा जन्म आहे. आणि असे जन्मोजन्मी आपल्याला असे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात. याच्यातून जर सुटका घ्यायची असेल तर भगवंताचं चिंतन करावं. अशा प्रकारे ग्रंथ करते सांगू लागले. आत्मस्वरूपा विसरले, अविद्युगे बहु भ्रमले, आपणासी जीव मानिले, म्हणून पावले बंधाते. बंधात का पावले तर त्याचा आत्मा आहे, त्या आत्म्याचा विसर पडलाय. आपल्या सर्वांच्या जीवात्मा आहे, त्याचा विसर पडल्यामुळे त्याच्यामध्ये प्रपंचामध्ये भ्रमून गेले आणि कुठला जन्म काढलाय आपल्याला पूजाला काय सांगतात. सगळ्या ग्रंथामध्ये येत आहे हा आत्मा एकदा गेला की दुसरा देह धारण करतो. असे अनेक जन्म 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 घ्यावे लागतात. अशा प्रकारे ग्रंथकर्ते बोलतात. तया लागी कराव्या मुक्त, तू अवतार घेसी बहुत, दुष्ट निर्धारून समस्त, सुखी करसी भक्त. दुष्ट लोकांचा संहार करणं हे तर देवाचं कार्य आहे आणि संतांचं रक्षण करण्याचं कार्य आहे. आणि म्हणून अवतार का घेतात आपल्या संतांचं रक्षण हो म्हणून. अशा प्रकारे बोलतात. तो दाविली लीला अपार, मन गमन रावणारी संहार, की चरित्रे मनोहर श्रवणादी की बद. अशा प्रकारे देवा म्हणजे तुमचं चरित्र अगदी मनोहर आहे, गोड आहे नाही का. आणि त्यामुळे काय तर लोकांना एक समज की देवाची आराधना केल्यामुळे आपला देव प्राप्त होतो, म्हणून देवाची आराधना करावी. अशा प्रकारे सांगू लागले. ऐसे तुझे महिमान वर्णू केवी मी अज्ञान, जरी वर्षी कृपा घन तरी वाघवल्ली. आता या ठिकाणी ग्रंथकर्ते बोलतात देवा तुझा महिमा आघात आहे आणि त्यामुळे तुझं मी वर्णन करू शकत नाही. अशा प्रकारे मी अल्पमती आहे. आणि अशा प्रकारे ग्रंथ करते ज्याने हा ग्रंथ लिहिला, ज्याने हे कथा सांगितली ते म्हणतात मी अल्पमती बुद्धी आहे. अशा प्रकारे सांगू राहिले. मागील अध्याय वर्तली कथा, शत्रुने स्मरले आयुधनाता, तिने येऊन अवचिता दर्शन दिले तयाते. आणि काय गंमत झाले पहा, युद्ध सुरू झालं, शत्रूने विस्पडले, त्याने रामाचं स्मरण घेतलं. का वाचनाशिवाय तोच आहे. शत्रूने काय केलं, प्रत्यक्ष प्रभू रामचं चिंतन केलं. रामाला यज्ञ सोडून यावं लागलं. यज्ञ सोडला बरोबर हरी, यज्ञ सोडला तसं काय वाटतं. आणि ते कुठं आले यज्ञ सोडून युद्धाला आले. अशा प्रकारे ग्रंथ करतो सांगतात. पाहुणी राघवाची मूर्ती, शत्रुनानंद रचिती, चरण धरून त्वरित गती म्हणे देवा. प्रभू रामचंद्र यावं लागलं त्याचं स्मरण केल्यामुळे.
शत्रू संकटात पडला, त्याने रामाची आठवण केली आणि प्रत्येक रामाला यज्ञ सोडून यावं लागलं शत्रूला सांभाळण्यासाठी. अशा प्रकारे ग्रंथकार सांगतात. शंकरे मांडील कुवरण तयासी झुंजता झालो क्षीण जाऊ पाहती माझे प्राण आणि सांभाळी शत्रूला सांगते मदत. रामाला, अहो काय म्हणले शत्रू भयंकर बाहेर पेटला म्हणजे आणि त्यामुळे माझा प्राण जायची वेळ आली आणि म्हणून तुमचं मी स्मरण केलं. अशा प्रकारे शत्रू त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला बोलताय. आईचे ऐकून तयाचे भाषण श्रीराम दिधले आदिगण तेने पावला समाधान. प्रभू रामचंद्र आले, शत्रुघ्नाचं सोडून आले, धावत आले आणि आल्यावर आलिंगन दिलं. घाबरू नको मी आहे म्हणले. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र त्यावेळी स्वतः यज्ञाला बसले असताना कंकर सोडून आले आणि शत्रूला कडकडून मिठी मारले म्हणतात. तो येऊन हनुमंत श्रीरामाचे चरणी लागत वा. कर जोडून स्तुती करीत प्रभू रामचंद्र आले भाव बरोबर आहे. हनुमंत धावत धावत गेले. ताबडतोब प्रभू रामचंद्र ज्याचे नाव रोटाळ असतं हनुमंत हे खरे रामाचे भक्त. राम आल्यावर आनंद झाला आणि साष्टांग दडून रामासमोर हनुमंत घेतला. स्वामी राया येऊन आपण केले शत्रुघ्नाचे रक्षण मदसी होताचे दर्शन सौख्य अपार वाटणे आले, शत्रूंचं संरक्षण केलं, मला दर्शन दिलं, मला आनंद झाला. चला हा. युद्ध करीताशी न होय तेव्हा आठवू तुझे पाय तेने श्रमाचा होत लय आयशे निश्चय मी जाणे. हा, पुढं चला. हा. आजवरी आपुल्या चरण कृपे जय पावलो सुख रूपे परी शंकरे झुंजता कोपे बंधू आपला आणि अशा शिवला. हनुमंतराय म्हणतायत, शत्रू म्हणतायत देवा म्हणले आम्ही युद्ध केलं म्हणले भगवान शंकरा बरोबर आणि म्हणून आम्ही काय केलं तुमची आठवण झाली, तुमची आठवण केली कारण आमचा युद्ध करणारा आम्हाला भारी भेटला कोण भगवान शंकर आणि त्यांची युद्ध केल्यामुळे आम्हाला तुमची आठवण करायला तुम्ही धावून आले, आनंद वाटला. हा आता आपुल्या दर्शने करून आम्हा शक्ती आदि पूर्ण वा, वा, वा. काळासी ही करून रण जिंकू आता आम्ही म्हणजे सहज. कुणी येऊ द्या, काळ येऊ द्या, यम येऊ द्या, कुणी शंकर येऊ द्या म्हणले देवा तुम्ही आहेत ना, प्रभू रामचंद्र बोल तुम्ही आहेत ना, आता काय काय करणार नाही. अशा प्रकारे शत्रू आणि हनुमंत दोघही रामाला बोलू लागले. इतके मारुती जो वदत तो शंकर येऊन तेथ श्रीरामाच्या चरणावंतीत प्रेम भावे. प्रत्यक्ष हनुमंतरायाचं आणि शंकराचं दुसरं होतं परंतु प्रभू रामचंद्र आल्यामुळे त्या युद्ध थांबलं. स्वतः शंकरही रामाला भेटले, रामही शंकराला भेटले. अशा प्रकारे सांगू राहिले. रामे दिले अलिंगन मग शंकर करी समन हे विभो करुणा घन आधार तुची सर्व आणि जन. अशा प्रकारे भगवान शंकर आणि प्रभू रामचंद्र समोर समोर आले, दोघांनी आलिंगन दिलं, कडकडून भेटले. वा वडे तुमच्यामुळे आम्हाला ते आनंद झाला. अशा प्रकारे बोलू लागले. तूच एक साक्षात पुरुष प्रकृतीसी परईस तुझे केले करुण सृष्टीस उत्पत्ती झाली सहज. आणि अरे या ठिकाणी त्या ठिकाणी जगाला करता करिता परमेश्वर आहे, जगाची उत्पत्ती तुझ्यामुळे झाली, तू तर करता करवित आहे. अशा प्रकारे रामाची सुचवण त्या ठिकाणी करू लागले. तुझी अरूप असेच जाण तुझी जगाचे कारण तव इच्छा करुण त्रिगुण माया दृश्य अहो उद्भव. तुझ्या इच्छेने सगळं जग चाललंय म्हणजे नाही का, तुझ्या सत्तीचे झाडाचं पान सुद्धा आलत नाही नाही का, समुद्र सुद्धा आपल्या रेषेवर आणत नाही. म्हणजे अशा प्रकारे सर्व जे आहे तुझ्या सत्तेनेच चाललेलं आहे असं त्याचे कौतुक करतात. विधरात रूपे सृष्टीरतीसी विष्णू रूपे प्रतिपाळीसी रुद्र रूपे लय करीसी हेही अरे रामा म्हणे तुम्ही विष्णू रूप आहात, विष्णू रूपामध्ये तुम्ही काय केलं जगाचं कल्याण केले, सगळ्यांना सांभाळ केला, सगळ्या उत्पत्ती केली, असा तो करता करता परमेश्वर आहे. अशा रामाबद्दल त्या ठिकाणी बोलू लागले. ऐसा तू परमईश करीसी आज अश्वमेधास मनसी ब्रह्म हत्येचा करावया नाश कर्म आणि एवढा तू असताना देवाचा देव असताना सुद्धा तुला यज्ञ करायची पाहिजे का, मी जे काही पाप केलं त्या पापात मुक्त होणे प्रभू रामचंद्र तुम्ही यज्ञ मानला म्हणजे अहो तुम्ही सगळं करत आहात, तुम्हाला यज्ञ करायची गरज नाही तरी पण तुम्ही यज्ञ केला. अशा प्रकारे भगवान शंकर त्या ठिकाणी आम्हाला बोलतायत. गंगेची आधारणे करून माझे पाप होईल नाशन म्हणून जटे माझी धारण केले ती येते सर्व काळ. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर काय केलं पाप धुवून जातात, म्हणजे माझे पाप धुवून जाऊन मी काय केलं गंगेला माझ्या जटेमध्ये धारण केलं आहे
अशा प्रकारे भगवान शंकर रामाला सांगतायत. जेचे स्नाने सकळ प्राणी मुक्त होती पापापासून जेसी म्हणती विष्णू नंदिनी तव चरणी हा, उधळली. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर सगळ्यांचे पाप धुवून जातात म्हणून त्या गंगेला मी धारण केलं आहे. अशा प्रकारे पाप मुक्त होण्यासाठी गंगा स्नान महत्वाचं म्हणतात. ऐसे तव चरणारचा महिमा तुझसी पाप श्रीरामा उठून आले पूर्ण ब्रह्मा. अरे तो देवाला तुला करता करता तू आहे म्हणजे तुला कुठं पाप म्हणले आणि तू यज्ञ करत बसला म्हणले. अहो तू तर सगळ्याचा करता कविता आहे हा, आणि तू कसलं पापण म्हणतो म्हणले. काही नाही सर चुकीचं आहे म्हणजे देवा तुमचं. अशा प्रकारे भगवान शंकर रामाला बोलताय. असो मी तो अज्ञान मज न कळे तव महिमान हा. मी अपराधी असे पूर्ण क्षमा असं म्हणजे देवा म्हणले दया. तुमचं म्हणजे जे आहे नाही का ते अज्ञान माझं आहे म्हणजे नाही का आम्ही तुझं महिमा ओळखू शकत नाही देवा. अशा प्रकारे बोलायले. म्या तुझी या भक्ता लागी युद्ध करून स्व अंगी दुःख धीर समर भागी ते मज लागी क्षमा करी. अरे देवा म्हणे मला क्षमा करा का मी तुमच्या हनुमंतावर युद्ध केलं म्हणजे शंकर बोलतो बरं आम्हाला तुमच्या हनुमंतावर युद्ध केलं त्याबद्दल मला क्षमा करावी. अशा आपल्या हनुमंत आहेत त्याच्याकडे बोलले मी शंकर बोलावे. गुंतलो भक्त वचनी ते असत्य न करवे माझे हा, बरं, बरं. येणे राय तप करून अहो देवा म्हणजे माझ्या भक्ताला हे मारायला सुरुवात केली म्हणजे त्यामुळे मला दया निर्माण झाली आणि माझ्या भक्ताला मी जाऊन आलो असे शंकर आम्हाला सांगायला लागले. उज्जैनी नगरी माझारी महाकालेश्वर अवधारी तेथे कंपात सरोवरी तीरी रायवास पैकेला. हा, चला नित्य करोनी सरोवरी स्नान तप केले तिथे दारून मग मी प्रसन्न होऊन वर देवया सिद्ध आणि झालो. अशा प्रकारे त्या लोकांनी काय स्नान केलं म्हणले नाही का आणि माझ्या आराधना केली आणि म्हणून मला त्या ठिकाणी यावं लागलं. अशा भगवान शंकर प्रभू रामचंद्रला मी येण्याचं कारण काय माझ्या भक्ताला त्रास झाला म्हणून मी धावून आलो असे भगवान शंकर आम्हाला सांगू लागले. तेने राज्य मागितले मलसी मग मी बोलिलो तयासी की देव पुरीचे राजा तुझशी दिदिले असे सुखरूप. हा, चला परी श्रीरामाचा यशवात्न दान येईल तव लग्न लागून तयासी करिता बंधन माझे रण अपार. तोवरी मी देवपुरी राहीन तव रक्षणा निर्धारी ऐसे वरदान देत सत्वरी राज्य तयासी प्राप्त देवपुरी झाले. त्या गावाचं नाव आहे. त्या ठिकाणी शंकर स्वतः थांबले होते कशासाठी की त्या ठिकाणी अनेक सैन्य भिक्षू पडले होते नाही का प्रहस्त होता त्या भरताचं मुलाचं नाव पुष्कर होता आणि अनेक सैन्य भिक्षू पडले होते त्यांचे रक्षण करण्यासाठी मी थांबलो होतो असे भगवान शंकर रामाला सांगू लागले. तयाचे रक्षणा लागी आजवरी मी राहिलो देवपुरी आता येऊन या समरी परिवारास तयार रक्षिले. आणि अशा प्रकारे मी या ठिकाणी देवपुरी या गावा ठिकाणी मी राहिलो माझ्या भक्ताच्या रक्षणासाठी मी थांबलो. आता त्या ठिकाणी काय झालं म्हणजे तुम्ही आलात आणि त्यामुळे आता पुढचं काय आहे त्याचा हरी सांगतील या सोडायला का पाहिजे. भक्त वचना गुंतलो परितव अपराधी झालो आता आपण हा भगवान शंकर म्हणतायत करी मी भक्तासाठी धावत आलो. कोण म्हणतायत भगवान शंकर कारण माझ्या भक्ताला त्रास होऊ लागला म्हणून मी धावून आलो. पण मला इथं आता कळलं की तुमच्या विरोधात युद्ध चालू आहे नाही का आणि म्हणून मी भक्तामुळे इथं अडकल्यामुळे मला तुमच्या मारुतरायावर युद्ध करावं लागलं. अशा प्रकारे भगवान शंकर बोलतात. ऐकून शंकराचे वचन कृपे अवलोकी रघुनंदन मने केली सभक्त रक्षण हेच उचित. आणि राम म्हणतात अरे अरे म्हणजे शंकरा म्हणले तुम्ही जे कार्य केलं ते बरोबर आहे म्हणजे तुमचं कार्यच होतं की आपल्या भक्ताचं रक्षण करायचं तुम्ही जे केलं ते बरोबर आहे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र शंकरला बोलू लागले. भक्ता कारण मजसी अवतार घेणे पडे मेदिनीसी माझे हृदय तू वससी तैसाच मी तवर आणि अशा प्रकारे भक्ताचं रक्षण करणं हे आपलं काम आहे नाही का आणि म्हणून प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र म्हणतात तुम्ही आपल्या भक्ताचं रक्षण करताय म्हणून मी तुमच्या हृदयामध्ये आहे तुमच्या मुखामध्ये आहे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र शंकरला बोलू लागले. दोघा माझी भेद मालिती ते जन पापी निश्चिती अघोर नरका प्रति जाती सहस्र अहो रामामध्ये आणि शंकरामध्ये कधीच भेद मानायचा नाही. हरिहरा भेद नाही दुसरा कधी शंकर मोठा आणि महात्गे तुमचा राम लहान असं नाही. दोघे सारखे सारखे विठ्ठलात सखे
अशा प्रकारे त्यांनी बोलायले. जे असती तुझे भक्त ते मजसी सदा भजत माझे भक्त तुझ प्रत अहो म्हणजे जे माझे भक्त आहेत ते तुमची आराधना करतात आणि तुमचे भक्त माझी आराधना करतात. म्हणजे अशा प्रकारे आपले भक्त दोघांची पूजा करतायत. अशा प्रकारे आमच्याकडे बोलतात. ऐसे ऐकता राम वचन पाहोनी समाधान वीर मने नृपदा गुण शंकरे उठविले कर आणि परिशी. अशा प्रकारे म्हणजे दोघंही कसं आहे म्हणजे आपण जे अवतार घेता आपल्या आपल्या भक्ताचं रक्षणासाठी असं बोलल्याबरोबर जे जे त्या युद्धामध्ये पडले होते ते सावध केले. प्रभू रामचंद्राचं कार्य केलं म्हणतात. तैसेच वीर सैनिक सजीव करून अधिक खेळणा माझी उठविले सकळीक कृपा त्या ठिकाणी देखी प्रभू करुणिया. रामचंद्र आले आणि जे जे बेशुद्ध पडले होते नजर कटाक्षानं पाहिल्याबरोबर जे जे बेशुद्ध पडले होते मरण पडले होते ते सावध झाले असे या ठिकाणी सांगतात. मग पुत्र पौत्रा समवेत वीर मनिष्या निले त्वरित जोर विपुल मंडन रघुनाथ तयाच्या चरणी घात. आणि अशा प्रकारे देवपरी या ठिकाणी सगळेच जे पुत्र पौत्र होते नातवंड होते मुलं होती सगळे त्या ठिकाणी आले आहेत आणि सगळ्यांनी साष्टांग दंडवत प्रभू रामचंद्राच्या चरणावर घातला सकळ म्हणतात. राज्य रामाला गुण वीरमणी करुणे अर्पण बरं. आणून देत श्याम कर्ण सुखे हा, करुणे ते काय नाव आहे त्याचं? वीरमणीने काय केलं होतं घोडा बांधून ठेवला होता रामाला. मग रामाला शरण गेला आणि ताबडतोब लगेच त्याचा जो घोडा धरला होता तो रामासमोर आणून ठेवला अशा प्रकारे सांगतात. शेष म्हणे वातायनासी तो धन्य राया वाटे मजसी सहस्र वर्ष करिता तपासी राम दर्शन. अहो हजारो वर्ष जरी तप केलं तर रामाचं दर्शन घडत नाही. परंतु या ठिकाणी काय झालं त्या प्रत्यक्ष रामाची आठवण गेली शत्रुघ्नाने त्यामुळे आम्हाला यावं लागलं. त्याने आल्यामुळे सगळ्यांना दर्शन घडलं. बरे तो कित्येक वर्ष पुण्य करावं तेव्हा तप करावं तेव्हा रामाचं दर्शन घडतं. म्हणून आज या ठिकाणी सर्वांना जर रामाचं दर्शन घडलं असं त्या ठिकाणी बोलतं. ते लाधले जयासी पुत्र पौत्र परिवारेसी वा. करोनी रामदास्यासी आनंद पावला आणि त्या राजाची सगळी मुलं होती नातवंड होती सगळेच रामाच्या दर्शनात धावत गेले. सर्वांनी रामाचं दर्शन घेतलं म्हणतात. ब्रह्मादिकासी पूज्य होऊन कीर्तीने भरले त्रिभुवन ऐसा वीरमणी भाग्यवान राम वीरमणी भाग्यवान ठरला. त्याच्यामुळे प्रत्यक्ष राम तिथं आले रामाचं दर्शन घडलं त्याला पुत्र पौत्राला दर्शन घडलं. अशा प्रकारे या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात. इतके झाल्यावरी दयाघन भक्त कैवारी दाशरथी श्रीराम सतवरी अंतर्धान आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्र आले होते भक्त रक्षण करायला. केवळ शत्रूला भेटून पडला म्हणते बरं का. परंतु तो सावध केला. सगळेच जे जे मरण पावले होते जे जे बेशुद्ध पडले होते सगळे सावध केले. सगळ्यांना दर्शन दिलं आणि प्रभू रामचंद्र अचानक गुप्त झाले. मूळ आपल्या जिथे येत नव्हता या ठिकाणी जाऊन बसले म्हणतात. शत्रुनादी सकळ मिळून वीर मनीषी देऊन अलिंगन बरं. वैर भावात विसरून अहो, ते वैरभाव विसरले. दयावरी. म्हणे राजा कोण तो वीरमणी जो होता त्याचा आणि शत्रुघ्न युद्ध चालू होतं. परंतु राम आल्यामुळे दोघांची युद्ध मिटलं. दोघांनी कडकुडे मिठे मारले. अशा प्रकारे एक शंकर भक्त एक राम भक्त अशा प्रकारे त्या ठिकाणी हे दोन्ही भक्त एकत्र आले कडकडून मिठे मारले. आनंद आनंद राचला. शत्रुघ्न म्हणे रायासी तू धन्य जगी अससी राम भक्ती सरलासी पूर्व पुण्य शत्रुघ्न म्हणतात धन्य धन्य राजा म्हणले आज तुला रामाचं दर्शन घडलं. प्रभू रामचंद्र आले आणि तुझ्या सगळ्या पुत्र पौत्राला सगळ्यांनाच रामाचं दर्शन घडलं. भाग्यवान आहेस असं शत्रुघ्न बोलतोय. सकळ त्रैलोक्य माझारी एक रामच असे निर्धारी इतर मानवाचे परी नव्हे झालं अरे दाशरथी. म्हणजे रामाशिवाय पर्याय नाही म्हणजे सर्व रामाचं दर्शन घडलं आनंद आनंद झाला. अशा दशरथ राम प्रभू रामचंद्र अशा प्रकारे या ठिकाणी रामाचं कौतुक त्या ठिकाणी करू लागले. ऐसे राम महिमान तयाशी निवेदी शत्रुघ्न तो मंगल वाद्य वाजवून अशा प्रकारे रामाचं स्तुती झाली. रामाचं कौतुक केलं शत्रुघ्नाने आणि मोठमोठ्या गर्जना करून वाद्य वाजू लागले. अशा प्रकारे त्या ठिकाणी कार्यक्रम अत्यंत आनंद झाला. मग अश्व सोडून अवनी सकळ निघाले तयार क्षणी चतुरंग धड सिद्ध होऊनी हा त्या राजाने जो घोडा बांधून ठेवला होता
तो घोडा त्याचे स्वागत केला नाही का, सर्वांचं दर्शन घेतलं आणि अशा प्रकारे जे काही वितंडवाद निर्माण झाला होता त्या ठिकाणी मिटला आणि पुढच्या कामाला लागले. तया संगे वीरमणी निघाला ते आनंद करूनी, शंकर म्हणती तया लागूनी, राम सेवा कर्या. आणि वीरमणी लगेच सावध झाला नाही, आपले सर्व सैनिक घेतले, घोड्याच्या मागे चालले, रक्षण करायले. शंकरानं सांगितलं आता ह्याला सोडायचं नाही, यांच्याबरोबर जावा, त्यांचं रक्षण करा, सहाय्य करा. अशा प्रकारे भगवान सिंहाने त्या राजाला सांगितलं म्हणतात. सीतापती तव रक्षणासी करावया समर्थ निश्चयसी, भीती किमपि न धरी मानसी, सत्य तुझला सीता मला म्हणजे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र या ठिकाणी आले, तुझं रक्षण केलं, तुला दर्शन दिलं. अशा प्रकारे त्या ठिकाणी शत्रू त्या ठिकाणी बोलतात. आता करी तयाची भक्ती, तोच देईल उत्तम गती, ऐसे सांगून तया प्रती निरोप दिला. अशा प्रकारे आता तू काय कर, रामाची सेवा कर, रामाच्या घोड्याची सेवा कर, त्यांचं रक्षण कर, ते तुला मुक्ती देईल. अशा प्रकारे सांगून त्याने त्या राजाला आपल्या बरोबर घेतलं आणि पुढं मग सकळ परिवार समेत शंकर गेले कैलासा गेले. प्रत, बरं, राम वीरमणी सैन्यासहित गेला राम बी आपल्या या ठिकाणी हय. गेले, भगवान शंकर अंतराम पावले ते ठिकाणी गेले. आणि अशा प्रकारे हा जो कार्यक्रम आहे घोड्याचा त्याचं रक्षण करण्याचा, त्या ठिकाणी आता राजा पण त्यावर निघाला म्हणतात. अश्व चालीला पुढती, मागे रक्षक धावती, होळीला ध्याय श्रोते प्रती कथा. आता अशा प्रकारे हे नगर सोडलं, पुढच्या दिशेला चालले, घोडा पुढे आहे, सर्व पाठीमाग आहे. अशा प्रकारे कथा आहे. आता पुढच्या अध्यायामध्ये काय ऐकायचं ते पुढे ऐकू आपण. रामाश्वमेध कथा सुंदर, श्रवण करतील जे नर, तयासी व्हावया भव पार, उशीर काही न लागे. दत्तदास विनवी सकळासी, रामकथा लादली तुम्हासी, तरी टाकून आळस्यासी, श्रवण करा भाविको. भाविको तुम्ही या ठिकाणी रामाची कथा आहे, घोड आहे. अशा प्रकारे बोलला. कुंडली गवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. मागिल्या ध्यायी कथानक, मागिल्या ध्यायी कथानक झाले, श्रीराम दर्शना सकळा घडले, वीरमणी राये अर्पिले सकळ राज्य रामाशी. श्री गणेशाला वंदन करून, सरस्वतीला वंदन करून आणि सर्व भाविकाला वंदन करून कधीचं अनुसंधान की वीरमणी राजाची कथा आपण आता ऐकली आणि शंकर भगवंतांनी प्रसन्न होऊन आणि वीरमणी राजाचं रक्षण केलं. रामाची आणि शंकराची त्या ठिकाणी भेट झाली आणि वीरमणीला आणि शंकर भगवंतांनी सांगितलं तेव्हा तुझ्यामुळे तरी मला रामाची भेट होईल म्हणून मी तुझं रक्षण करतो. आणि म्हणले दोघांचं म्हणले त्या ठिकाणी भेट करून दिली. प्रभू रामचंद्र अंतर्धान पावले, इकडे शंकरी कैलासाला गेले आणि त्या वीरमणीला सांगितलं की इथून म्हणले तू आणि त्या शत्रुघ्नाबरोबर जा, त्या रामाच्या घोड्याचं रक्षण कर असं म्हणून शंकराने निरोप दिला आणि कैलासाला गेले. आणि हा वीरमणी राजा आणि पुढच्या प्रवासाला ज्यावेळेस घोडा निघाला त्यावेळी त्याच्या पाठीमागून सगळं सैन्य जाऊ लागले. आणि करावया रक्षण सकळ सैन्य संगे घेऊन, निघाला त्यानंदे करून, सक शंकर गेले कैलासी. आणि मग ज्यावेळेस शंकर भगवंतांनी सांगितलं की इथून पुढे वीरमणी राजाला सांगितलं की तू शत्रुघ्नाबरोबर जा आणि त्यांच्या घोड्याचं रक्षण कर असं म्हणल्यानंतर तो राजा सगळ्या सैन्यासमोर चतुरंग सैन्य निघालं आणि इकडे शंकर भगवंत कैलासाला निघून गेले. सोडीला मग पुढती सकळ वीर मागे चालती, ऐशी कथा वर्तली निघुती अति रसाळ श्रवणासी. आणि मग त्या वीरमणी राजाचं नगर सोडलं आणि पुढे घोडा त्याने पुढे सोडला आणि तो घोडा जसा पुढे जाईल त्याच्या पाठीमागून म्हणले सैन्य जाऊ लागलं. आणि पुढे काय कथा वर्तली किंवा काय घडलं ग्रंथकर्ते आपल्याला सांगत आहे. शेष म्हणे वाचे येणार कथा पुढील कथना, उलंघित वनोपवना स्वगेला कोटी. आणि ग्रंथकर्ते
म्हणजे आपल्याला काय सांगतात ही कथा कुठे चालती तर पाताळामध्ये चालती, पाताळखंड म्हणले. कारण ही वात्स्यायन ऋषीला आणि शेष म्हणले त्या ठिकाणी पाताळामध्ये ही कथा सांगतात. आणि ही जी काय प्रभू रामचंद्राने यज्ञ केला आणि त्याची कथा वात्स्यायन ऋषीला शेष सांगू लागले. तो पर्वत विस्तीर्ण लांब रुंदायुत योजन अनेक श्रृंगे तया लागून रोपे कांचनाची पयासती. आणि मग जसा जसा तो घोडा पुढे जाऊ लागला तसं त्याला म्हणजे एक भला मोठा पर्वत लागला वाटेवर. आणि तो एवढा विस्तीर्ण होता की एक आयुध त्याची लांबी रुंदी होती. सुशोभित म्हणले त्या ठिकाणी वन होतं आणि त्या घोडा त्या मार्गाने जाऊ लागला. तया नगारावरील जाण अत्यंत शोभाय वन अनेक वृक्ष जाती असून सरोवरे असती अपार. आणि ज्यावेळेस तो घोडा पुढे पुढे जाऊ लागला त्यावेळेस एक नगर लागलं आणि ते नगर विस्तीर्ण होतं. मोठे मोठे पर्वत होते, झाडी होती, मोठे तलाव होते आणि असं सुशोभित असं ते नगर त्या ठिकाणी पुढे लागलं. शालत माल करणी काकार नाग पुत्राग कोवी द्वार बिल्व चंपक बकुल सुंदर मदन मनोहर सोबती. आणि त्या ठिकाणी मोठी मोठी सरोवर होती. ग्रंथकर्त्यांनी चांगलं वर्णन केलं की त्या तळ्याच्या ठिकाणी त्या सरोवराच्या ठिकाणी मोठमोठी झाडं होती. अनेक प्रकारची फुलाची झाड त्यांची नाव घेतली. चंपक होती, जाई जुई, मोठमोठे ताल वृक्ष, आकाशापर्यंत गगनाला गेले असे वृक्ष होतं. असे सुशोभित वातावरण. कुठं होती काम माधव नव मलिका द्राक्षादी नाना वल्ली देखा विस्तारल्या चौकडे अनेक पुष्प जाती शोभती जाई जुई गुलाब सेवंती मोगरा चमेली मालती ठाई ठाई देती सुवास. अनेक प्रकारची फळांची झाडं होती, फुलांची झाडं होती, जाई जुई चंपक असे नारळ, पोपळी, केळी अशा अनेक प्रकारच्या बागा होत्या. आणि असं सुशोभित म्हणले त्या तळ्याच्या कडेला आणि सुंदर वन होतं असं त्याचं वर्णन केलं. मनस पोगारंबानारी केळा नारंगी आणि जांभुळाच्या नाना जाती सुपळ सर्व काळ पयासती. आणि त्या ठिकाणी म्हणले एवढं सुशोभित वन होतं की अखंड म्हणले 12ही महिने फळा फुलानं म्हणले भरलेली झाडं त्या ठिकाणी होती. आणि कधी म्हणले सगळे वृक्ष आणि फळा फुलांनी भरलेले होते असं वर्णन त्या ठिकाणी. अनेक दिवस पंक्ती नाना परिशब्द करीती ब्रह्मर गुंजार होता ती पुष्पावरी अनेक. आणि त्या ठिकाणी म्हणले मोठमोठे पक्षी यायचे, आनंदाने गायचे, काही भोंगे म्हणले रुंजी घालायचे, मधमाशा होत्या, फळं फुलं असं सुशोभित म्हणले वन त्या ठिकाणी होतं असं त्या वनाचं वर्णन केलं. केळा मंजुळ बोलती मयूर आनंदे नाचती सुख कारंडव क्रीडा करीती तयावनी आनंदे. एवढं ते वन सुशोभित होतं की अनेक प्रकारचे पशु पक्षी त्या ठिकाणी किलबिल करायचे, मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी बागडायचे. असं ते सुशोभित वन त्या म्हणजे सरोवराच्या कडेला होतं असं त्याचं वर्णन केलं. आईसे वन सुभेत घ्याय गेला तया प्रथमागे सकळ वीर येत तो आश्चर्य एक वर्तले. आणि मग असं करता करता तो घोडा जो होता त्यामध्ये तळ्याच्या कडेला किंवा त्या सरोवराच्या कडेला गेला आणि पाठीमागं सैन्य जात होतं. आणि त्या ठिकाणी एक अपूर्व आश्चर्य घडलं. ते काय घडलं ते पुढे स्तंभन झाले तया लागोनी पायन हालती ते दोन्ही सर्व गात्रे स्थिर झाली. आणि मग तिथं आश्चर्य काय घडलं तर तो घोडा ज्यावेळेस त्या सरोवराच्या कडेला गेला तो एकदम म्हणजे ते चिकटला, तिथं स्तंभन झालं. म्हणजे त्या जमिनीला त्याचा स्पर्श झाल्याबरोबर तो घोडा त्या ठिकाणी चिकटला आणि त्याला म्हणले मागं पुढं काय हालता येईना असा तो त्या घोडा त्या ठिकाणी चिटकून जमिनीला बसला. या रक्षक दूत तयासी बळे हाकीतो परिण चाले किंचित पाषाणवत राहिला. मग ज्यावेळेस तो घोडा त्या ठिकाणी थांबला, तो जमिनीला म्हणजे स्पर्श झाल्यावर त्या ठिकाणी चिकटला, त्यावेळेस पाठीमागून जे काही सैन्य होतं घोड्याच्या त्यांनी त्याला पुढे हाकलण्याचा प्रयत्न केला. पण तो घोडा काय म्हणले त्या जागेवर हलना आणि तो जमिनीला चिकटून त्या ठिकाणी राहिला. प्रतोदे तयासी मारिती परी पाऊल न टाकी पुढती ऐसे पाहोनी शत्रुगुणा प्रती निवेदिती दूत ते. आणि
आणि मग ज्यावेळेस तो घोडा त्या ठिकाणी थांबला, त्या जमिनीला चिकटला, तो घोडा काय पुढे हाल ना. सेवकाने मग त्याला हाणायचा मारायचा प्रयत्न केला, पण तो घोडा काय हालायला तयार नाही. त्यावेळेस मग म्हणले शत्रुघ्नाला त्यांनी सैन्याने सांगितलं, तेव्हा म्हणले घोडा ह्या जागेवर काय हालत नाही. अशी कथा त्या ठिकाणी घडली आहे. आई कोणी करीते आश्चर्य बहुत पुष्कळ हनुमंत येऊनी तेत बळे करोनी तया प्रत चालवू पाती कुशलत्वे. मग ज्यावेळेस शत्रुघ्नाला सांगितलं सैन्याने किंवा घोडा काय त्या जागेवर हालत नाही, त्यावेळेस म्हणले सगळ्यांनी प्रयत्न केले. हनुमंत आले, भरताचा मुलगा तो पुष्कळ आला, सगळ्यांनी त्या घोड्याला हाकण्याचा प्रयत्न केला, पण तो घोडा काय जागा सोडायला तयार नाही. तो त्या ठिकाणी चिटकून त्या ठिकाणी बसलेला आहे. पुष्कळ धरोनी चारी पाय बळे उचलू पायी हाय पराक्रमाचा केला लय परिण हाले किंचितही. मग कोणी कोणी आपल्या ताकदीचा वापर करायला सुरुवात केली. पुष्कळाला वाटलं की आपण हा घोडा उचलून पुढे ठेवू म्हणले. त्यानं म्हणले का घोडा उचलण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काय तो घोडा उचलला नाही. असे ताकदवान वीर त्या घोड्याला पुढे नेण्याचा प्रयत्न मग केला. हनुमंते पूज्य करो वेष्टुनिया तया लागून उचलिता भूमी उत्पाटन झाले परिण हाले तो. आणि मग ज्या वेळेस म्हणले आता हनुमंतराय पुढे आले, त्याने आपल्या शेपटीचा याडा त्या घोड्याच्या कडेने टाकला आणि घोडा असा शेपटीनं उचलावा म्हणले, पण ती पायाची जमिनीला चिकटले होते, ते खाली जमीन उपटून आली आणि झाड जसं मुळीसहित उपटून येतं तशी जमीन घोड्याच्या पायाला चिटकून आली, असं या ठिकाणी सांगत आहे. जेने वचलिला द्रोण पर्वत ऐसा बळी हनुमंत परी झाला गर्व हात हाय लागी उचलिता. आणि मग ज्यावेळेस रामायणामध्ये कथा आहे, हनुमंताने लक्ष्मणाला शक्ती लागली, त्यावेळेस हनुमंतानं म्हणले तो द्रोणागिरी पर्वत मुळा सगळं असा हात घालून उचलला होता, पण इथं घोड्या म्हणले उचलताना हनुमंताला काय तो घोडा उचलला नाही. अशी कथा त्या ठिकाणी झाली आहे. सकळ आश्चर्य पावती नकळे प्रारब्धाची गती म्हणती आता काय करावे पुढती चिंताग्रस्त समग्र झाले. मग सगळ्यांनी प्रयत्न केले, पुष्कळाने केले, हनुमंताने केले, आणि तो घोडा काय हालायला तयार नाही. सगळे चिंताक्रांत झाले, म्हणले आता काय करावं, असे सगळे चिंतेमध्ये त्या ठिकाणी पडलेले आहे. शत्रुघ्न म्हणे सुमतीसी तू सकळ व्रतांत जानसी तरी स्तंभन झाले हायासी कवन्या योगे सांग पाय. आणि मग लगेच शत्रुघ्नाला युक्ती सुचली. जेव्हा त्यांनी सुमंत प्रधानाला बोलिलं, तेव्हा म्हणले इथं घोडा चिकटण्याचं काय कारण आहे, तुम्हाला माहित आहे म्हणले, तुम्ही अनुभवी आहात, तरी आम्हाला म्हणले ह्याचं कारण सांगावं, किंवा ह्या ठिकाणी आल्यावर घोडा म्हणले जमिनीला स्पर्श व्हायचं किंवा चिटकायचं काय कारण आहे, ह्याच्या मागे काहीतरी कथा असेल ती तुम्ही आम्हाला सांगावी, असं सुमंत प्रधानाला शत्रुघ्नाने विचारलेलं आहे. ऐकोनी शत्रुघ्नाचे वचन सुमती तया लागून मजसी न कळे कारण स्तंभनाचे किंचितही. आणि मग ज्यावेळेस शत्रुघ्नाने प्रश्न विचारला सुमती प्रधानाला, तेव्हा म्हणले घोडा चिटकण्याचं काय कारण आहे. त्यावेळेस सुमतीने सांगितलं, तेव्हा म्हणले मलाही काय कळणार नाही, कशामुळे या ठिकाणी घोडा चिटकला ते मलाही काही माहित नाही, असं उत्तर सुमतीने त्या ठिकाणी दिलं आहे. या स्थळी कोणी वास करीती तयासी पुस्तक निश्चिती ऐशी ऐकोन या दूता प्रती दाढी शत्रुघ्न शोधावया. आणि मग सुमतीने सांगितलं, किंवा म्हणले मला बी ह्याचा काय अनुभव नाही, किंवा म्हणले ह्याच्याबद्दल माहिती नाही, तर म्हणले आता आपण असं करू की ह्या ठिकाणी जवळ जर कोणी असेल किंवा ह्या ठिकाणी माणसं कोणी असतील त्याला आपण विचारू, किंवा ह्या ठिकाणी आल्यावर घोडा ह्या ठिकाणी का चिकटला म्हणून म्हणले आपण कोणाला तरी विचारू. असं म्हणल्यानंतर शत्रुघ्न सेवकाला बोलिवलं आणि त्या भोवताली कुठं कोण आहे का ते चौकशी करण्यासाठी पाठवलं आहे. ते पाती चहूकडे परी कोणी दृष्टी न पडे चिंता तोर झाले वेळे उपाय न सुचे काही एक. आणि मग सुमतीच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सांगितलं किंवा इथं कुठं कोणी जवळ आहे का त्याला तरी माहिती विचारू, किंवा घोडाचे टकण्याचं काय कारण आहे, म्हणून त्यांनी सेवकाला पाठवलं. तेव्हा म्हणले इथं कोणी ऋषी मुनी कोण जर जवळ असेल तर त्याला म्हणले बघा म्हणले काय कशामुळे घोडा चिटकला चौकशी करा. सेवकाने बघितलं तर तिथं त्यांना कोणी दृष्टीस पडलं नाही. त्यावेळेस सगळे चिंतेमध्ये त्या ठिकाणी पडलेले आहे. तो पूर्व दिशेस गेली ते पाहिले एका आश्रमाते रम्य स्थान देखो नितया ते अत्यानंद झाला.
काय केलं तर चारी दिशेला 4 दूत पाठवली होती किंवा म्हणले इथं कोणी काय नजर पडतंय का बघा, त्याला विचारा. असं म्हणलं तर पूर्व दिशेला जो काय दूत गेला होता त्याला म्हणले त्या दूताला एक त्या ठिकाणी आश्रम किंवा एक झोपडी दिसली आणि तिथं रम्य ठिकाण होतं आणि त्या ठिकाणी तो दूत गेलेला आहे. सकळ जेवण स्नेह वसती गरुड आणि सर्प याती तैसीच व्याघ्र गायी विचारती एक मेळी तया स्थानी. मग तिथं दूध गेल्यावर त्याला काय नजर पडलं तर एक झोपडी होती आणि त्या ठिकाणी बाकीचे जे काय पशु पक्षी होती जे काय वैर आता नागा मुंगसाचं वैर असतं पण तेही एकत्र खेळत होते. शेळी किंवा अस्वल ही जी काय म्हणले प्राणी वैरभाव करतात ते सर्व एकत्र खेळत होते. म्हणून त्या दूताला आश्चर्य त्या ठिकाणी वाटले नाही. मोशेकानी मार्जर तैसेची बकमचे साचर जळ क्रीडा करती निर्वैर शत्रू कवना नसे तेथे. पण एवढं त्या ठिकाणी आनंदी वातावरण होतं की ज्यांचं ज्यांचं वैर आहे ते आपला वैरभाव विसरून त्या ठिकाणी म्हणले नाचत होते. शिळे असेल वाघ असेल किंवा म्हणले बगळा असेल मासा असेल सगळे म्हणले त्या ठिकाणी निर्वैर होऊन त्या ठिकाणी खेळत होते आनंदात होते असं त्या ठिकाणी दिसले नाही. गंगेची आसनाने करोन सर्व पाप होई धन तेचे तिरी तपोधन बैसले असती राम ध्यानी. आणि मग त्या ठिकाणी गंगेचं स्नान केल्यावर सगळं आपलं पापाचं म्हणले नाशन होतं किंवा म्हणले सगळं पाप नाहीसं होतं. तसं म्हणले त्या ठिकाणी जसे ऋषी बसावेत गंगेचं स्नान करून नदीच्या कडाला तसे सगळे पशु पक्षी निर्वैर होऊन त्या ठिकाणी त्याला दिसले नाही. कोणी अग्निहोत्रे करीती कोणी आदोमुख सती कोणी जपानुष्ठाने चालविती मुक्ती प्राप्त व्हावया. मग त्या तिथे म्हणले त्या नदीच्या कडाला त्यांना काय दिसलं तर काही ऋषीमुनी होते अनुष्ठान करीत होते तपश्चर्या करीत होते आपापल्या म्हणले सगळ्या तपश्चर्यामध्ये दंग होते असं दृश्य त्यांनी त्या ठिकाणी पाहिले नाही. कोणी करीती यज्ञे जाण ध्रुमे भरवसे गगन तयाचे सुगंधे करो न सकळ वन गम गमले. आणि मग त्याला काय नजर पडलं तर जे काय ऋषीमुनी होते ते कोणी यज्ञ याग करीत होते यज्ञाच्या ज्वाळा आकाशापर्यंत जात होत्या सगळं आकाश धुरानं त्या ठिकाणी भरलेलं होतं. असं म्हणले योग याग करणारे तिथे सगळे ऋषीमुनी होते असं त्या ठिकाणी दिसले नाही. सौनक महत्पोजन तया ते तपस्थान पाहुनी दोते सत्वर येऊन शत्रू गुणासी निवेदिले. मग ज्यावेळेस तो पूर्व दिशेला जो दूत गेला होता त्याला हे सगळं दृश्य पडलं तेव्हा त्या ठिकाणी ऋषी मुनी सगळे यज्ञ याग करीत होते. तर तो आश्रम कोणाचा होता तर शौनक ऋषीचा तो आश्रम होता. आणि ते म्हणले त्या दूताने सगळं बघितलं त्या ऋषी मुनीचा म्हणले याग यज्ञ चालू होता आणि सगळी माहिती आणि त्याने त्या दूतानं शत्रुघ्नाला जाऊन सांगितली नाही. ऐकोनी आनंद पावले सकळ मग होवनी उता वेळ संगे घेवनी सर्व दळ वीर चालिले आश्रमा. मग ज्यावेळेस त्या दूताने सगळी माहिती सांगितली किंवा म्हणले बाजूला एक आश्रम आहे त्या ठिकाणी म्हणले सुशोभित वन आहे त्या ठिकाणी ऋषी मुनीचा यज्ञ याग चालतोय आणि ते ऋषी कोण होते तर शौनक ऋषी होते. अशी सगळी माहिती म्हणजे शत्रुघ्नाला ज्यावेळेस दूताने सांगितली त्यावेळेस शत्रुघ्नाचं मन आतुर झालं की आपण सगळे त्या ऋषींच्या भेटीला जाऊ. म्हणून सगळ्या सैन्यासमवेत दळासहित त्या म्हणजे ऋषींच्या भेटीला जाऊ लागले. पाहुनी आश्रम शोभायमान आनंद झाला सकळा लागोन सौनक करीत असे हो हवन ऐसे दृष्टी देखिले. मग ज्यावेळेस हा शत्रुघ्नाचा सगळा दळभार सुमंत प्रधान आपलं शत्रुघ्न सगळं म्हणले सैन्य ज्यावेळेस त्या आश्रमाकडे गेलं त्याला दृश्य दिसलं तेव्हा म्हणले त्या ठिकाणी यज्ञ चालत होता आणि स्वतः शौनक ऋषी त्या यज्ञामध्ये आहुती टाकीत होते सगळे ऋषी भोवतरी बसलेले होते. असं सगळं दृश्य शत्रुघ्नानं आणि त्या सैन्याने पाहिले नाही. तयासी करोनिया नमस्कार उभे राहिले समोर अवलोकनी ऋषीश्वर करी सत्कार तयांचा. आणि मग ज्यावेळेस शत्रुघ्न आणि त्यांचा दळभार सगळे आपले सैन्य होतं ते सगळे गेले साष्टांग दंडवत त्या शौनक ऋषीला ज्यावेळेस त्याने घातला त्यावेळेस त्यांचाही आदर सत्कार त्या शौनक ऋषीने केला असं या ठिकाणी सांगत आहे. अर्धे पद देखी तयासी पूजुनी बैसविले आसनासी मने आले ती आश्रमासी तेने आनंद मज झाला. मग ज्यावेळेस
शौनक ऋषीच्या आश्रमाला गेले. ऋषींनी सगळ्यांचा आदर सत्कार केला, अर्घपाद्य पूजा केली, त्यांना म्हणले बसायला आसनी टाकलं आणि आनंद व्यक्त केला. ते म्हणले तुमचे पाय आमच्या आश्रमाला लागले, म्हणून सगळ्याचा आदर सत्कार शौनक ऋषींनी त्या ठिकाणी केला. आपण सारिके राजवीर नम्र असतील पृथ्वीवर, तरी साधूची दृष्ट सुर पिढा देतील नीचिये. आणि मग त्यांनी सांगितलं शौनक ऋषींनी, तेव्हा म्हणले तुमच्यासारखे जर राजा म्हणले ऋषी म्हणून दर्शनाला आले आणि त्या ऋषीचं जर रक्षण केलं तर म्हणले दुष्ट लोक त्रास देणार नाही ती, म्हणून मोठ्या आदराने म्हणले आणि तुम्ही या ठिकाणी आला, आमच्या आश्रमाला तुमचे पाय लागले, अशी स्तुती आणि त्या शौनक ऋषींनी शत्रुघ्नाच्या आणि सगळ्या सैन्याची त्या ठिकाणी केली. कवल्या कारणे आपण फिरत पावलाये हे स्थान, ते सकळ मज लागून निवेदन करावे. आणि शौनक ऋषींनी विचारलं की बरं झालं म्हणले तुम्ही आला, आमच्या आश्रमाला तुमचे पाय लागले आणि आम्हालाही आनंद झाला, पण म्हणले इकडे येण्याचं तुमचं काय कारण आहे, काय काम आमच्याकडे तुम्ही इकडे काढलं आणि कोणत्या कामासाठी ह्या वनामध्ये तुम्ही आलावं, असं शत्रुघ्नाला आणि त्या शौनक ऋषीने त्या ठिकाणी विचारलं. ऐकोनी ऋषीचे वचन शत्रुघ्न पावला समाधान, म्हणे ऋषीवर आश्चर्य पूर्ण घडले सिंहासनी. पण ज्यावेळेस शौनक ऋषीने विचारलं तेव्हा म्हणजे तुमचं इकडे यायचं काय कारण आहे, इकडे आमच्याकडे काय काम काढलं, त्यावेळेस शत्रुघ्नाने सांगितलं की ऋषीवर्या एक आश्चर्य घडलं. आणि काय आश्चर्य घडलं तो शत्रुघ्न आता श्रीराम जो कायोगापती करीतसे अवघाती, तयांचा स्व फिरे जगती जिंकावया कारणे. मग शत्रुघ्नाने शौनक ऋषीला सगळी मुळापासून कथा सांगायला सुरुवात केली. तेव्हा म्हणले प्रभू रामचंद्रानं यज्ञ केलेला आहे म्हणले, आणि त्या यज्ञासाठी जो घोडा सोडला आणि सगळं जगात म्हणले जग जिंकण्यासाठी हा घोडा म्हणले पुढे येतोय, असा म्हणले प्रभू रामचंद्रानं मोठा यज्ञ केलेला आहे, अशी सगळी माहिती शत्रुघ्न आणि शौनक ऋषीला सांगत आहे. तयाचे आम्ही रक्षक मार्गी राजे जिंकोनिया, अनेक रामकृपे करोनी सकळीक आश्वास आलो हिमकुटी. आणि मग तो यज्ञाचा जी घोडा ह्या पृथ्वीवर सोडलेला आहे म्हणले, आणि त्या घोड्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही रामाचे दूत म्हणून त्या घोड्याच्या रक्षणासाठी या पृथ्वीवर फिरत आहोत. आणि असं करीत करीत म्हणले हा घोडा या ठिकाणी आला आणि पुन्हा काय घडलं तो पुढे सांगू लागला. एक नवल घडले येतोनी एक योजने वैले, रम्य वन सुशोभित देखिले आव आला ते स्थानी. आणि मग शत्रुघ्नाने सांगायला सुरुवात केली म्हणले हा रामाचा घोडा यज्ञाचा आणि आम्ही त्याच्या पाठीमागे होतो, आणि एक त्या ठिकाणी आश्चर्य घडलं, घोडा पुढे जात होता म्हणले आणि एक रम्य सरोवर त्या ठिकाणी लागलं आणि त्या ठिकाणी घोडा गेला आणि पुढे काय घडले नाही. तयासी झाले स्तंभन न उचली किंचित चरण, उपाय केले आम्ही दारुण परी सकळ व्यर्थ गेले. शत्रुघ्नाने शौनक ऋषीला सांगितलं की म्हणले हा घोडा म्हणले चालत चालत त्या ज्यावेळेस तळ्याच्या कडेला गेला त्यावेळेस म्हणले घोडा तिथं चिकटला, म्हणले जमिनीला त्याचा स्पर्श झाला आणि तो घोडा काय हलायला तयार नाही. आणि आम्ही खूप प्रयत्न केले, त्याला काढण्याचा प्रयत्न केला, उचलण्याचा प्रयत्न केला, पण आमचे सगळे म्हणले प्रयत्न व्यर्थ गेले, असं शत्रुघ्न ऋषीला सांगत आहे. ओस्काला जो का महावीर उपाय करिता झाला पार, परिणाले अनुमात्र आश्ववर ते तोनी. आणि शत्रुघ्नाने सांगितलं किंवा म्हणले आमच्यातला जो वीर आहे पुष्कळ त्यानं मोठ प्रयत्न केला, म्हणले घोडा उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो घोडा म्हणले जमिनीपासून किंचितही हलला नाही, अशी सगळी कथा आणि त्या म्हणले ऋषीला सांगू लागलेला आहे. उच्चे वेळे हनुमंत घाला निबळ खर्चा बहुत, परितयाचा गर्व हात झाला जाण ते काळी. आणि शत्रुघ्नाने शौनक ऋषीला सांगितलं म्हणले पुष्कळाचा म्हणले पराक्रम व्यर्थ गेला, म्हणून हनुमंतानं म्हणले आपल्या शेपटीचा त्याला वेगळा टाकला आणि हनुमंताला वाटलं की आपण ह्याला शेपटीनं उचलावं, पण हनुमंतालाही तो घोडा उचलला नाही. शेवटी हनुमंताचा गर्वहरण झाला, असं तो शत्रुघ्न त्या ठिकाणी संकट वड बले म्हणून आपले दर्शन घडले,
आता कृपा करोनी वहिले दूर करी संकट. आणि तर म्हणले गुरुवर्या ऋषीवर्या असं झालं की म्हणले त्याच्यामुळे म्हणले आणि ते घोडा ह्या ठिकाणी चिकटला म्हणून आम्हाला तुमच्याकडे यायची म्हणले पाळी आली, आमच्यावर संकट आलं, तर ह्या संकटातून तुम्ही आमची मुक्तता करावी म्हणून हात जोडून शत्रुघ्न ऋषीला त्या ठिकाणी विनवू लागलेला आहे. आईचे आई कोणी सौनक मुनी क्षण एक विचार करी ती ध्यानी तव आठवले अंत करणी आश्वस्तंभन कारण. मग ज्यावेळेस शत्रुघ्नाने ही कथा सांगितली त्यावेळेस ऋषीला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि त्यांनी पुन्हा अंतर्ज्ञानाने बघितलं तेव्हा म्हणले एकाएकी तळ्याच्या कडेला सरोवराच्या कडेला आल्यावर घोडा चिकटण्याचं काय कारण आहे आणि त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखलं आणि पुढे काय घडलेलं आहे. मग म्हणती शत्रुघ्नासी कारण असे स्तंभनासी ती कथा ऐकता तव मानसी अत्यानंद होईल. आणि मग अंतर्ज्ञानाने ज्यावेळेस त्या शौनक ऋषीने पाहिलं त्यावेळेस शत्रुघ्नाला सांगितलं किंवा म्हणले तिथं घोडा जे चिकटला ते स्तंभन झालं त्याच्या मागे एक कारण आहे म्हणले आणि ते जर कारण मी तुला सांगितलं तर तुला अतिशय आनंद होईल असं शौनक ऋषी तरी सांगतो श्रवण करी गौड देशी कावेरी तिरी महाअरण्य माझारी स्थान पाहुनी सुचिरभूत. आणि मग ऋषींनी सांगायला सुरुवात केली की म्हणले आपलं गौड देशामध्ये आणि गौड देशामध्ये एक कावेरी नावाची नदी आहे आणि त्या ठिकाणी काय घडलं पुढे ऋषी सांगू लागले. सात्विक नामा ब्राह्मण तेने तपचार्या केली दारुण एक दिनी उदक पान दुजे दिनी वायू भक्षी. मग ज्यावेळेस त्या गौड देशामध्ये कावेरी नदीच्या कडेला म्हणले एक ब्राह्मण राहत होता म्हणले आणि तो कशी तपश्चर्या करायचा तर नुसतं काय वेळेस म्हणले पाणी पिऊन किंवा म्हणले उपाशी राहून अशी तपश्चर्या करायचा अशी त्या ब्राह्मणाबद्दलची कथा आणि शौनक ऋषी शत्रुघ्नाला सांगत आहे. तिसरे देने उपासन करी पुनरपी आयसेची आचरी ऐसे करिता कालांतरी मरण पावला तो विप्र. आणि तो ब्राह्मण जो होता तो काही वेळा म्हणले नुसतं पाणी पिऊन म्हणले उपोषण करायचा, काही वेळेस नुसते हवा खाऊनच म्हणले उपोषण करायचा आणि पुन्हा 3 दिवस झालं की पुन्हा पहिल्यासारखंच असं करता करता म्हणले काही कालांतरानं तो म्हणले ब्राह्मण त्या ठिकाणी मरण पावला आणि पुढे काय घडलेलं आहे. हे देवलोकी हुनी विमान आले तया लागोनी तव दिव्य देव पाहुनी तया माझी बैसला. आणि मग ज्यावेळेस तो ब्राह्मण म्हणले उपोषण करीत करीत म्हणले प्रत्येक म्हणले 3 दिवसानं म्हणले तेव्हा करायचा आणि असं करता करता तो मरण पावला आणि त्याला स्वर्गात विमान न्यायला आलं आणि त्याला म्हणले दिव्य देह प्राप्त झाला आणि त्या विमानामध्ये बसून तो स्वर्ग लोकी गेलेला आहे. क्षणा माझी स्वर्ग स्थान पावला तो पुण्यवान मेरू शिखरी वास करून अपार सुख भोगित. आणि मग त्या ब्राह्मणाला ज्यावेळेस स्वर्ग लोक प्राप्त झालं त्यावेळेस म्हणले काय झालं त्याच्या अपार पुण्यामुळं आणि तो म्हणले त्या स्वर्गाला गेला आणि पुन्हा काय झालं तर मेरूच्या म्हणले पर्वतावर पुन्हा तपश्चर्या करू लागला असं त्या ठिकाणी सांगितलं. अप्सरास क्रीडा करीत बहुकाल कर्मिला ते तव होते प्राक्तरी लिखित त्याची जाण ओढवले. आणि त्या ब्राह्मणाला एवढा दिव्य देह प्राप्त झाला आणि त्या मेरू पठारावर म्हणले त्या शिखरावर काय झालं तर तो अप्सरा बरोबर म्हणले नृत्य गायन करीत असताना किंवा म्हणले त्या ठिकाणी क्रीडा करीत असताना जे न घडायचं तेच त्या ठिकाणी घडून आलं, त्याच्या नशिबात जे होतं ते घडलं. पुढे काय त्या ठिकाणी वृक्षाचे रसे करून उद्भवली जांबू नंदी पूर्ण तिचे तिरी सुचिरभूत जाण ब्राह्मण अनेक बैसले. जांब वृक्षाचे रसे करून उद्भवली जांबू नदी पूर्ण तिचे तिरी सुचिरभूत जाण ब्राह्मण अनेक बैसले. मग म्हणले जांबू वृक्ष म्हणजे जांबू वृक्षाच्या कडेला म्हणले जांबू वृक्षापासून एक नदी तयार झाली आणि त्या नदीच्या कडेला म्हणले अनेक काही ब्राह्मण तपश्चर्या करीत होते. त्या ब्राह्मणाबद्दल कथा सांगत आहे. कोणी दृढ घालून आसन हृदय करीती राम ध्यान कोणी ऊर्ध्व बाहू करून एकपदी तिष्ठती. मग त्या जांबू नदीच्या कडेला म्हणले काही ब्राह्मण तपश्चर्या करीत होते, आपापल्यापर्यंत जसं घडत तपश्चर्या करीत होते. काही म्हणले एका पायावर उभा राहिले, काही म्हणले वरी म्हणले हवा नुसते घ्यायचे. अशी जशी जशी आपापली तपश्चर्या असेल तसे म्हणले काही सगळे ब्राह्मण तपश्चर्या त्या ठिकाणी कोणी देवतार्चन करीती
कोणी हात योग साधिती, कोणी वेद पारायण करीती, ऐसे अपार देखिले. आणि मग त्या ठिकाणी काय झालं तर आपापल्यापर्यंत जसं जशी तपश्चर्या करता येईल, कोणी म्हणले वेदाचं पठण करीत होते, कोणी म्हणले उलट टांगून घेत होते. जसं जसं त्यांची तपश्चर्या करायचं म्हणले आपापलं मन असेल त्या प्रकारे म्हणले आणि ते तपश्चर्या करीत होते. आणि पुढे काय घडलेलं आहे, सात्विके हास्य करून केले तयाचे हेलन, मग हो कोपायमान शाप दिदला तयानी. आणि मग म्हणले त्या जो सात्विक नावाचा कोणती ब्राह्मण होता त्याने म्हणले त्या ब्राह्मणाचं काय केलं तर जे काय तपश्चर्या करत होते ब्राह्मण ऋषी त्यांचं छळन केलं आणि त्याला त्यामुळे शाप मिळाला. आणि शापाचं पुढे काय झालं पुढे सांगत आहे, मनती दुष्ट्या परियसी तुवा हेळसिले आमासी, तरी राक्षस येऊनिसी भोगशील बहु काळ. मग ज्यावेळी त्या ब्राह्मणाला त्या म्हणले त्या ब्राह्मणाने एका त्रास दिला त्यावेळी त्याला त्यांनी शाप दिला. म्हणले तू आम्हाला त्रास दिल्यामुळे तर तू काय करशील, तुझी राक्षसी वृत्ती आहे तर तू राक्षसीला म्हणले जन्माला घालतील असा त्याला शाप त्या ठिकाणी दिलेला आहे. आईचे ऐकोनी शापवाणी सात्विक घाबरला अंतकरणी, मग तया ऋषीच्या चरणी नम्र भावे लागला. मग ज्यावेळी तो सात्विक नावाचा कोणी व्यक्ती होता त्याला ब्राह्मणाने शाप दिला त्यावेळी त्याने उशाप मागितला, नम्र झाला, हात जोडले आणि मला म्हणले एवढी कठोर तुम्ही शिक्षा देऊ नका, मला याच्यापासून तुम्ही काहीतरी उशाप द्या. म्हणून तो नम्रपणे त्या ऋषींना त्या ठिकाणी बोलत आहे. मने मी मंदाद होऊन केले तुमचे हेलन, परी अपराध क्षमा करून मज पावन करा आता. मग तो सात्विक होता मग त्याने सांगितलं की म्हणले मी मद अंध झालो, म्हणले उन्मत्त झालो, त्यामुळे म्हणले मी तुमचं छळन केलं हेळन केलं तरी मला म्हणले तुम्ही आणि क्षमा करावी असा हात जोडून पुन्हा पुन्हा तो त्या ऋषींना विनंती करीत आहे. परी उशाप वदतो आता त्याने पावन होशील तत्वता, श्रीराम अश्वमेध करिता हाय सोडिल पृथ्वीवरी. आणि मग त्या ब्राह्मणाला ऋषीने शाप दिला आणि त्या राक्षस होतील म्हणल्यावर त्यानं उशाप मागितला त्यावेळी त्यांनी सांगितलं की म्हणले आम्ही तुला उशाप देतो. पण म्हणले त्यांनी पुढची कथा सांगितली की ज्या वेळेस बाबा म्हणले प्रभू रामचंद्र आणि यज्ञ करतील अश्वमेध यज्ञ त्यावेळेस पुन्हा तुझा उद्धार होईल असं त्या ब्राह्मणाला त्यांनी तो सांगितलं. येईल यमकुटावरी तू तयाचे स्तंभन करी, मग राम कथा ऐकून या सत्वरी मुक्त होशील ते स्थानी. आणि मग त्या म्हणले ब्राह्मणाला शाप दिला होता की ज्या वेळेस म्हणले प्रभू रामचंद्र अश्वमेध यज्ञ करतील आणि त्यावेळेस त्यांचा घोडा त्या ठिकाणी येईल आणि त्या ठिकाणी घोडा आल्यावर त्याचं तू म्हणले तुझ्या अवघानं म्हणले त्याचं त्या घोड्याचं स्तंभन होईल आणि पुन्हा म्हणले राम भक्त तिथे येतील आणि तेव्हा तुझी मुक्तता होईल तुझा उद्धार होईल असा त्याला म्हणले उशाप त्या ठिकाणी दिलेला आहे. शौनक म्हणते शत्रुगुणासी हेची कारण स्तंभनासी, तरी स्थयतानी स्थानी राम गुणासी गायन करीस प्रेमे. आणि मग ऋषीने शौनक ऋषीने सांगितलं किंवा म्हणले तिथं घोडा चिटकण्याचं म्हणले ही कारण आहे म्हणले तर आता काय करायचं तर तिथं जाऊन म्हणले तुम्ही सगळं राम नामाचं म्हणले स्मरण करायचं किंवा राम नामाचा जप करायचा किंवा रामाचं भजन करायचं म्हणजे ते ऐकून आपोआप म्हणले ते तिथं त्या ह्याचा उद्धार होईल आणि घोड्याची मुक्तता होईल असं शौनक ऋषीने आणि शत्रुघ्नाला त्या ठिकाणी सांगितलं. ऐकून या ऋषी वचन आनंदला वीर शत्रुगुण मने आपुले कृपे करून चिंता हरली आमुची. आणि मग ज्या वेळेस म्हणले ऋषीने तसं शत्रुघ्नाला सांगितलं त्यावेळेस त्या शत्रुघ्नाला मोठा आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं तेव्हा म्हणले तुमच्या कृपेमुळं आमचं म्हणले शंकेचं निरसन झालं असं त्या ठिकाणी सांगत आहे. आता पुढील अध्यायी ऋषी आता पुढील अध्यायी ऋषी सांगतील कर्म विकपासी, ते ऐकून या मानसी अत्यानंद होईल. आणि मग आता पुढचा आता ह्या अध्याय संपला आणि पुढच्या अध्यायामध्ये आणि ग्रंथकर्ते किंवा आपले म्हणले आपल्याला शेष म्हणले महाराज सांगतील की म्हणले ह्या म्हणले विकोपाला म्हणले हे काय कारण होतं त्याबद्दलचं पुढच्या अध्यायामध्ये कथा सांगतील असं ग्रंथकर्ते दत्तदास विनवी सकळा
श्रीरामाची या गाजलीला श्रवण मात्रे कळी काळा जिंकलं तुम्हा श्रोते हो. इति श्री पद्म पुराणे पाताल खंडे शेष वाच्यायन संवादे रामा स्वमेधे शाप कीर्तन नाम सप्तचुरांतिम अध्यायी. बोला पुंडलिक देव तुकाराम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. गताध्यायी कथानक झाले. शौनक शत्रुघ्ना निवेदिले की सात्विके राक्षस झाली आवरी केले हया लागी स्तंभन. कथेचं अनुसंधान पाठीमागच्या अध्यायाचं अनुसंधान आपण पाहिलेलं आहे. सात्विक नावाचा ब्राह्मण होता आणि त्यानं ऋषी लोकांना नावं ठेवल्यामुळं ऋषी लोकांनी शाप दिला राक्षस योनीला जन्म होईल. मग सात्विक ब्राह्मणानं उशाप मागितला. ऋषी लोकांनी सांगितलं रामाचा घोडा तिथे येईल आणि त्या घोड्याला स्तंभन कर, तुझ्या ताकदीने चिटकून ठेव. आणि मग तिथं बाकीची रामभक्त रामगुण कथा रामाची कथा रामायण ऐकवतील. आणि रामायण ऐकल्यानंतर तुझी मुक्तता होईल इथपर्यंतची कथा पाठीमाग झाले. राम गुण गाता ते ताश्वत दक्षिणे होईल मुक्त. इतके ऐकून दशरथ सुत आनंदाते पावला. शौनक ऋषींनी शत्रुघ्नाला सांगितलं होतं तुम्ही इथं रामायण करा, रामकथा घ्या, रामचंद्राच्या गुणाचं स्मरण करा. कुठं? जिथं घोडा चिटकून बसलाय तिथं. त्या परिसरामध्ये तो राक्षस आहे, ब्राह्मण आहे पण राक्षस रूपामध्ये आहे. त्याने जर त्याच्या कानावर जर ही रामकथा त्याच्या कानावर पडली तर घोडा मुक्त होईल असं ऐकलं. शत्रुघ्नाला आनंद वाटला. शेष म्हणे वाचायना तायके पुढील कथना. शत्रुघ्न पुनरुपिकारी प्रश्न शौनक ऋषीला गोणी. आता शेष महाराज वत्सयन ऋषीला पाताळाच्या ठिकाणी सांगतायत. दत्तदास तुम्ही आम्हाला सांगतायत. शत्रुघ्नाच्या मनामध्ये प्रश्न आला आणि शौनक ऋषीला पुन्हा त्याने विचारलं. काय विचारलं? म्हणे ऋषीवर या मजसी आश्चर्य वाटते मनासी की सात्विक असोने पुण्य राशी शाप पावला कर्म भोगे. आणि त्यावेळी शत्रुघ्नाने विचारलं. म्हणले ही सात्विक ब्राह्मण आहे, आपण ऐकले त्यानं 3 दिवस त्यानं तपश्चर्या केली. म्हणजे एक दिवशी उपोषण करायचं, दुसऱ्या दिवशी वायू भक्षण, तिसऱ्या दिवशी निराहार, असं पुन्हा रिपीट करत त्यानं तपश्चर्या केलेली आहे. मग असा ब्राह्मण कर्मयोगाने शाप कसा मिळाला सांगा. आपण असा सर्वज्ञ म्हणून मजशी करावे कथन की कवन्या पापे करुण्या कवन यातना होता ती. आणि त्यावेळेस प्रश्न विचारला शत्रुघ्नाला. म्हणले महाराज तुम्ही हुशार आहेत म्हणून तुम्हाला विचारतोय. तुम्हाला सगळं माहिती आहे, वेदशास्त्रामध्ये पारंगत आहे. मग कोणतं पाप केल्यानंतर कोणत्या यातना भोगाव्या लागतात यमनगरीला गेल्यावर? हे गरुड पुराणामधला विषय आहे, आम्हाला सांगा. ऐकून शत्रुघ्नाची वाणी ऋषी संतोषुनी म्हणी. म्हणे धन्य असती तुझनी रघुकुळ श्रेष्ठ शिवमती. आणि त्यावेळेस असा प्रश्न विचारल्याबरोबर शौनक ऋषीने सांगितलं धन्य आहे. म्हणले तू हुशार आहे, प्रश्न विचारतो म्हणजे तुला ही ऐकण्याची उत्सुकता आहे. रामचंद्राच्या कुळामध्ये त्यांच्या वंशामध्ये धन्य आहे असं महाराज म्हणतात. तू सकळ जाणताससी परी लोकहिता लागी पुससी तरी कती तो परियसी एकचित्त करुनिया. शौनक ऋषीने सांगितलं शत्रुघ्न तू रामाचा भाऊ आहे, तुला सगळं माहिती आहे. कोणचं पाप केल्यावर काय काय भोगावं लागतं तुम्हाला माहिती आहे. पण लोकहितासाठी प्रश्न विचारलाय म्हणून सांगतो ऐका. जैसे प्राणी कर्मे करीती तैसी होय तयांची गती. आता कर्म विपाक तुझ प्रती विस्तारेसी निवेदितो. आणि ऋषींनी सांगायला सुरुवात केली जसं प्राणी कर्म करतात तेच त्यांना भोगावं लागतं. केले कर्म झाले तेची भोगा आले, मेले उपजले ऐसे किती. म्हणून आता तीच कथा तुला विस्ताराने सांगतो ऐका. जो तुझी आची हारी तो संपत्ती तैशीची हारी पुत्र कलत्रा प्रती. तया लागी मुदत टाकीती ता मित्र नरका माझारी. आणि मग आता सांगायला सुरुवात केलेली आहे. 28 नरक आहेत. नरकामध्ये त्या नरकाचे प्रकार आहेत, भाग आहेत, 28 डिपार्टमेंट आहेत. आणि ते 28 नरक पापी लोकांना भोगावीच लागतात. मग त्या नरकांना नावं आहेत. मग अंधता मिश्र नावाचा नरक आहे आणि त्या नरकामध्ये कधी जातं? दुसऱ्याचं द्रव्य चोरल्यानंतर ना, पुत्र कलत्राचं हरण केल्यानंतर ना, अंधता मिश्र नावाचा नरक आहे तो त्या ठिकाणी जातो असं सांगतात. ते यातना भोगुनी मग जाय सुकर योनी. दुःख होई तया लागुनी मग
मग होय मानव जन्मासी. आणि ते दामित्र नावाचं असणारा नरक आहे, त्या नरकामध्ये सगळे भोग भोगून तिथलं सगळं जे काही त्रास आहे यमनगरीला, तो त्रास सहन करून पुन्हा डुकराच्या जन्माला जायचं. आणि डुकराच्या जन्माला गेल्यानंतर ना तिथं पुन्हा दुःख भोगायचं, पुन्हा त्याला मानवाचा जन्म मिळेल असं सांगतात. परी अनेक रोगे करून युक्त होय देह जाण, तेही पुन्हा तामे त्रिद्रुह संपादन सकळासी करील की. पण पुन्हा एवढं सगळं भोगत असताना अनेक रोग त्या शरीराला होतात आणि पुन्हा रोग झाल्यानंतर ना पुन्हा त्या तामिश्र नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. आणि तिथं गेल्यानंतर ना पुन्हा तिथलं जे काही दुःख भोग आहे, कर्म भोग आहे, तो भोगावा लागतो. दक्ष असे तो कुटुंब पोषणी, द्रव्य मिळवी अधर्म करुणी, ऐशी पाप्याचे ऋणी पडे तो. आणि तामिश्री द्रोह नावाचा नरक आहे, त्या नरकामध्ये कोण जातो? कुटुंब पोषणासाठी दक्ष आहे, पण कुटुंबासाठी जो पैसा लागतो तो पैसा अधर्मानं कमवतो, वाम मार्गाने कमवतो, वाईट कर्म करून पैसा कमवतो आणि कुटुंबाचं पोषण करतो, तो त्या नरकामध्ये जातो असं सांगतात. जे जे पुरुषा विचारी असती, तुझियाचे प्राण हरिती, ते रवरव नरकी पडती, कीटक भक्षिती तयासी. पुन्हा रौरव नावाचा नरक आहे, अंधतामिश्र नावाचा नरक आहे, तामित्र नावाचा नरक आहे. आणि ती रौरव नरकामध्ये कोण कोण जातात? जे पुरुष अविचारी आहे, कुठल्याही प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये नाही, दुसऱ्याचे प्राण हरण करतात, दुसऱ्याला मारतात, अशा प्रकारचे लोक रौरव नरकामध्ये जातात असं महाराज शत्रुघ्नाला सांगतात. आपुल्या उदरनिर्वाहार्थ प्राणी मात्रांचा वध करीत, तया लागी महारवरवाचा विक्रय यमदूत टाकीतात. पुन्हा महारौरव नावाचा नरक आहे. आता 28 नरकांची नावं गरुड पुराणामध्ये आहेत. आता इथं किती सांगतायत बघू ते 28 मधले. पुन्हा महारौरव नावाचा नरक आहे आणि त्याच्यामध्ये कोण जातं? आपलं स्वतःचं पोट भरण्यासाठी जे प्राणी मात्राचा वध करतायत ते महारौरव नरकामध्ये जातात असं महाराज सांगतात. जो का आपुल्या पित्या लागून किंवा सत्पात्र ब्राह्मणाशी जाण, करीतो द्वेष संपादन, तो विचारी महापापी. आणि तो अविचारी आहे, महापाप आहे. कोण? जो आपल्या वडिलांना किंवा सत्पुरुष असेल, साधू असेल, महात्मा असेल, सज्जन असेल, अशा लोकांचा जर त्या ठिकाणी अपमान करत असेल, द्वेष करत असेल, तर तो व्यक्ती अविचारी आहे. कुठे जातो? तयासी काळसूत्र नरकाशी, नेऊन टाकी ती त्वरेसी, भोगविती नाना दुःखाची यमदूत क्रूरपणे. आणि त्याला यम लोक काय करतायत? काळसूत्र त्याला नरकाला यम लोक घेऊन जात आहेत. आणि यम नरकाला गेल्यानंतर ना पुन्हा नाना प्रकारचं दुःख आहे तिथं. यम लोकापाशी दया नाही, क्रूरपणाने ते जीवाला दुःख देतात असं सांगतात. जे धेनूंचा द्वेष करीती, ते विस्तीर्ण नरकी पडती, 4 सहस्र कोश गणती लांबरुंद ते कुंड असे. आणि जे गायीचा द्वेष करतात, दारात आलेली गाय तिला हाकलून देतात, तिला भाकर काही देत नाहीत, अशी लोक. विस्तीर्ण नावाचा नरक आहे मोठा आणि त्याचा आकार किती आहे? 4000 कोश एवढी गंती आहे, लांबरुंद ते कुंड आहे, त्यात त्याला टाकतात. जितके धेनूच्या अंगी लोम, तितकी वर्षे दुःख परम, भोगून या तो आदम पचे नरकामाधारी. ज्या गायीला त्रास दिलेला आहे, ज्या गायीचं छळन केलेलं आहे, अपमान केलेला आहे, भाकर नाही दिलेली दाराला आलेली ते गाय, त्या गायीच्या अंगावरती जेवढे केस असतील तेवढ्या वर्षापर्यंत तो त्या नरकामध्ये राहतो. अपराधाहून दंडाधिक, दुराजा करील देख, आत्वा ब्राह्मण वध करी निशंक, महापाप्य विचारी. अपराध नसताना राजा अपराधा व्यतिरिक्त दंड करतो. एखादा राजा आहे, पुन्हा अपराध काहीच नाही, पण त्याला जर विनाकारण दंड करीत असेल किंवा ब्राह्मणाचा जर त्यानं वध केलेला असेल तर असा राजा महापापी अविचारी आहे. कुठं जातो? तयासी शुकर मुख नरकात, नेऊन टाकी ती ते यमदूत, पीडा देती तया अत्यंत दुर्गंधी माझी ठेविती. आणि त्या असणाऱ्या राजाला, ज्या राजानं अपराध नसताना दंड केलेला आहे, ब्राह्मणाला मारलेला आहे, अशाला शुकर मुख नरकात आहे, डुकराच्या मुखाच्या नरकामध्ये त्याला पाठवतात आणि त्याला पाठवून तिथं अफाट पीडा देतात असं सांगतात. अनेक दुष्ट योनी प्रती, नेऊन जन्मासी घालिती, ते तिच्या यातना भोगविती, पुन्हा घालिती अद्दपातही. अनेक दुष्ट योनीमध्ये त्याला घेऊन जातात, तिथं असणारी जन्माला घालतात.
वाईट योनीमध्ये म्हणजे किडा मुंगी कीटक अशा असणाऱ्या योनीला त्याला जन्माला घालतात आणि जे पाप केलेलं आहे ते पाप त्याला भोगायला लावतात. महाराज सांगतात जो का ब्राह्मणाचे वित्त अथवा व्रती तयाची हरित अथवा चोरी करून करीत पोषण आपल्या कुटुंबाचे. आणि जो एखादा कोणी असेल ते काय करत असेल तर एखाद्या वेळेस पिढा करत असेल किंवा ब्राह्मणाचे वित्त हरण करत असेल, चोरी करून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करत असेल, त्याची अवस्था काय होते. ओ अंधकूप नरकामाधारी पडत असे बहुकाळावरी चालविती कंटका उपरी मधुत तयासी. आणि अंधकूप नावाचा नरक आहे, जो दुसऱ्याला त्रास देऊन आपल्या कुटुंबाचं पोषण करतो, चोऱ्या करून द्रव्य हरवून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतो, तो अंधकूप नरकामध्ये यमदूत त्याला टाकतात आणि तिथं अनेक दिवस त्याला ठेवतात आणि काट्यावरती मोठमोठे असणारे लोखंडासारखे टोकदार काटे, तलवारीसारखं टोक असतं आणि त्या काट्यावरती त्याला चालवतात असं सांगतात. देवासी नैवेद्य न करी अर्पण इष्ट मित्रांना देई जाण षड्रसान्य करी सेवन वंचक जाण म्हणती तया. त्याला वंचक म्हणतात, लोभी म्हणतात. कोणाला? जो देवाला नैवेद्य दाखवत नाही. जेवण करण्याच्या आधी देवाला घास नैवेद्य दाखवावा. का दाखवायचा? तर त्या विषय खूप आहे की दोष असतात. भूमी दोष असतो, पुन्हा आणि त्या ठिकाणी करणाऱ्याचे काही दोष असतात. ते देवाला नैवेद्य दाखवला की ते सगळे दोष संपतात. आणि असा जो कोणी देवाला नैवेद्य दाखवत नाही, इष्टमित्राला कोणाला देत नाही, षड्रसाने पंचपक्वानाचं एकट्या एक घरात बसून खातो, त्याची अवस्था. तो क्रमी भोजन नरकात पतन पावे निश्चित विकार दंशा परिहूत तया लागी वेदना. आणि तो जो चोरून खातो, कोणाला देत नाही, दरवाजाला आलेला मित्रापासून लपून खातो, देवाला नैवेद्य दाखवत नाही, ते पुन्हा किडा मुंगीचं खाद्य होतं. ते स्वतः त्या ठिकाणी किडा मुंगी त्याला खातात, दंश करतात, त्यावेळेस त्याला वेदना होतात असं सांगतात. आपत्ती काळ नसून सुवर्णादी करी हरण ब्रह्मस्वाचा भार करून करी पोषण जीवाचे. आणि काळ व्यवस्थित असून त्या ठिकाणी सुवर्णाधिकांचं हरण करतो, दुसऱ्याचं सोनं चोरतो, पुन्हा अजून त्या ठिकाणी असणाऱ्या ब्राह्मणाचा अपमान करतो आणि आपल्या असणाऱ्या जीवाचं पोषण करतो, त्याची अवस्था. तो महादुष्ट सदंश नरकी पुढे जाऊन यमलोकी विंचू दसता होय दुःखी त्याच्या वेदना असती ते. आणि त्याला असणारे महादुष्ट सर्प दंश करतात, त्याला नरकामध्ये नेऊन पाडतात. विंचू आहे त्या नरकामध्ये, मोठे मोठे साप आहेत, ते त्याच्या शरीराला दंश करतात. जो आपला देह रक्षण करी आणि दुसऱ्याचे आवेरी तो तप्त तैला माझारी कुंभ पाकी पडत असे. जो आपल्या देहाचं रक्षण करतो, दुसऱ्याच्या देहाचा, दुसऱ्या जर देह असेल तर त्याचा असणारा नाश करतो, तर तो तापलेल्या तेलामध्ये यमदूत त्याला टाकतात. आगम्य स्त्रीशी गमन करीत तयानी हो नियमदूत तप्त लोह पुतळ्याचे आलिंगिवित तया लागी बळकट. आणि परस्त्रीशी असणारा गमन करतो, आपली स्वपत्नी सोडून परदारेशी जो रमतो, तो असणारा यमदूत त्याला घेऊन जातात, लोखंडाच्या पुतळ्यावरती तापवतात. ते लोखंडाचा पुतळा तापवतात अग्नीमध्ये आणि त्या पुतळ्याला आलिंगन द्यायला, मिठी मारायला लावतात. हे दुःख निवार जाण सर्वांग पोळे तेने करुण वेदना होत्या ती दारुण न करवे वर्णन तयाचे. आणि ती वेदना खूप अवघड आहे शत्रुघ्न. ते असणारी वेदना सांगताना सुद्धा वेदना येतात, अंगावरती शहारे येतात. लोखंडाचा पुतळा अग्नीमध्ये कडक तापवतात आणि त्याला मिठी मारायला लावतात, सर्व अंग पोळलं जातं असं महाराज सांगतात. मूर्तिमंत अग्नि माझारी नेहुनी टाकीला तया जरी तरी ते दुःख सहावे परी आलिंगनी दुःख अतिशय येते. आणि डायरेक्ट अग्नीमध्ये जरी टाकलं तरी ते दुःख सहन होतं, पण ते असणाऱ्या लोखंडाच्या पुतळ्याला अग्नीमध्ये टाकून त्याला आलिंगन द्यायचं, ते खूप दुःख आहे महाराज सांगतात. तेने क्षते पडते अंगासी पू आहे हरणीसी मक्षिका करीती दंशाची वारावया नसे शक्ती पै. आणि त्याच्यामुळे अंगाला जखमा होतात, दुःख होतात, पू वाहतो, रक्त येतं, माश्या बसतात, ते माश्या काढायला सुद्धा तिथं कोणी नसतं महाराज सांगतात. जे वेद मर्यादा सोडिती ते वैतरणी नदी माझी पडती आपले मांसा पण भक्ती रुद्र प्रासिती आपुले पै. वैतरणी नावाची नदी आहे नरकामध्ये आणि त्या वैतरणी नदीमध्ये ज्यांनी वेदाची निंदा केलेली आहे, ग्रंथाची निंदा केलेली आहे, ती असणारी लोक वेदशास्त्राला मान्य करत नाहीत, अशी लोक ते असणाऱ्या वैतरणी नदीमध्ये टाकतात.
त्याच्यामध्ये रक्त असतं, पू असतो, आपलंच असणारे रुधिर प्राशन करतात असं सांगतात. ही तुके ही भोगून मानव जन्मा येती जाण, नीच येऊनी माझी राहून दुःख भोगी अपार ते. आणि एवढं सगळं भोगून पुन्हा मानवाच्या जन्माला येतात तरी सुद्धा पोती पुराणला यायचं कळत नाही. मानवाच्या जन्माला आल्यावर सुद्धा दुःख भोगतात, पुन्हा नरकाला जातात. जो शूद्र स्त्री शिरत राहून प्रपंच करी आनंद करून, तया लागी मधुत जाण नीच येऊनी माझी राहून नरकी जे घाली. शूद्र स्त्रीशी रत असतात, प्रपंच व्यवस्थित करत नाहीत आणि असणाऱ्या परस्त्रीशी रत राहतात, यमदूत त्याला नीच योनीमध्ये टाकतात आणि त्रास देतात. कीटकादी भक्षिती तयासी वायस टोचिती चंचुशी, आयशा भोगिता दुःखाची छत्रे मारिती यमदूत. मग त्याला किडा मुंगी भक्षण करतात, त्याचं मोठमोठाले कावळे असतात, ते कावळे त्याला चोची मारतात. अनेक प्रकारचं दुःख आहे, त्याला दुःख भोगवतात. यमदूत शस्त्र असताना मारतात. जे दंबे करून जनासी फसविती पापरासी, ते वैशेष नरकासी पावती पतन तत्काळ. आणि जे असणारे दंभ करून, दंभ म्हणजे अहंकार, अहंकाराने लोकांना फसवतात, अशी पापानं भरलेली लोक नरकाला जातात. सवर्णाच्या ठाई जाण स्त्रिया ते संभोग देऊन, आपले विने करीती पतन ते पावती दुःखा पार. रेत कुल्या नदीचे ठाई तयाशी नेहून निघाली ती पाही, बक्षना लागी पदार्थ तो रीत वाचून दुजा नसे. जैसे जैसे कर्म करावे तैसे तैसे ते ते भोगावे, जे संचित करावे तेची प्राप्त होय पै. आत्वा दुजयाचे ग्रह दग्ध होत ते पाहून आनंदत, आणि जो चौर्य कर्मी रत सर्व काळ पयासे. अशा पद्धतीने दुसऱ्याचं घर जळायला लागल्याबरोबर ज्याला आनंद होतो अशी लोक नरकाला जातात. कोणी दुजयाचे प्राणहरण करावया करवी ती विषपान, किंवा ग्राम लुटीला जाण आनंद वाटे जयासी. दुसऱ्याला मारण्यासाठी दुसऱ्याला कशा कुठल्या तरी पदार्थामध्ये रसामध्ये त्या ठिकाणी असणारे विषपान करवतात किंवा मारतात, ग्राम लुटतात. जे ग्राम लुटत असताना ज्यांना आनंद होतो ते सुद्धा नरकाला जातात. जे सारमे यादन नरका माझी पडती जाऊन, ते ते दो होती वेदना पूर्ण तेने कासावीस होता ती. सारमेय नावाची नदी आहे, वैतरणी नावाची नदी आहे, आणि ती सारमे म्हणजे पू वगैरे म्हणजे असतो, आणि त्या असणाऱ्या नदीमध्ये ते लोकांना टाकतात. तरी प्राणी डंकी त्या अंगासी काक तोडी ती मांसासी, आयुष्य करिता जाचनीसी न स्वसवे तयाचनी. मग प्राणी आहे, कावळा आहे, किडा मुंगी आहे, त्याच्या शरीराला दंश करतात, साप विंचू आहे, चावतात. खूप दुःख त्यावेळेस त्या जीवाला होतं. जो खोटी साक्ष देतो तात्वा दुजियाचे धन हरित, तयाची विची नरका प्रत टाकीता ती महादुःखी. जो खोटी साक्ष दिलेली आहे, ज्यानं चांगल्या कामासाठी खोटं बोललेलं आहे किंवा दुसऱ्याचं धन डुबडलेलं आहे, तो त्या नरकामध्ये जातो आणि दुःख भोगतो. ते त्या अधोमुख राहून करी नरका ते सेवन, अनेक दुःखे भोगून शेवटी जन्मे पाप योनी. आणि मग अशा प्रकारचं अधोमुख होऊन त्याला त्या ठिकाणी अधपतनाला नरकाला पाठवतायत. सगळी पापा भोगल्यानंतर ना पुन्हा असणारा जन्माला येतो असं सांगतात. जो रसना स्वादाच्या निमित्त प्राशन करी मध्या ते, तयाच्या मुखी तप्तरसाती यमदूत होती ताती. आणि ज्याला असणारे वाचन जे गुरु ते अपमानिती, ते क्षर कदर्मी पडती. आदुंक राहुनी भोगती बहुत काळ दुखाते, जे करीती विश्वासघात ते महापापी होत. शूळप्रोत नरकात तया लागी टाकीती, साडी करी तुझ्या प्रती तया द्वंद्व सुख नरकी घालीती. देहा लागी दंश करीती महासर्प विखारी. आणि जे असणारे विश्वासघात करतात ते महापापी आहेत. त्यांना असणाऱ्या शुळावरती नरकामध्ये गेल्यावर त्यांना शुळावरती तापलेल्या शुळावरती बसवतात. पुन्हा जे चहाडी करतात, एकमेकांमध्ये भांडणं लावतात, चाड्या लावतात, अशा प्रकारची लोक त्यांना मोठमोठाले साप वगैरे चावतात आणि नरकाला घालतात. आयुष्य असंख्य पापी जन सकळ जाती नरका लागून, दुःख भोगीती दारुण नवर नवे माझेनी. अशा प्रकारचे असंख्य लोक नरकाला जातात, ते दुःख भोगतायत. शौनक महाराज सांगतायत शत्रुघ्नाला की माझ्याकडून त्यांचं वर्णनही करता येत नाही, एवढं दुःख त्यांना होतं. जो न करी रामकथा श्रवण, तया ते दुःखाती दारुण. मृत्यू लोकी अनुमान सांगतो तुझ सकळांचे. आणि आता जे राम कथा ऐकत नाहीत, रामचंद्राचं चरित्र ऐकत नाहीत, त्यांनाही दुःख होतं. हे सांगितलं नरकातलं. आता मृत्यू लोकांमधलं सुद्धा सांगतो, ऐका. जे ते सुख भोगीती ते स्वर्गवासी निश्चिती, आणि भोगीती दुःख प्रती ते
नरकवासी जाणारे. आणि त्यांनी सांगितलं इथं मृत्यू लोकांमध्ये ज्यांना सुख आहे ते स्वर्गात जातात आणि जे दुःख आहे ते नरकात जातात. शेष म्हणती वाचायनाशी शत्रुघ्न ऐकोनी वचनाशी कंपित होऊनी मानसी पुनरुपी प्रश्न करीत असे. शत्रुघ्न महाराजांनी विचार संपून टाकायचं ते म्हणतात, 10 पर्यंत जे म्हणतात ते म्हणते ते शत्रुघ्न महाराजांनी विचारलं महाराज खूप अवघड आहे नरकाच्या यातना. पण पुन्हा शत्रुघ्नाच्या मनात प्रश्न आला आणि काय विचारलं. ऋषीवर्या मज लागून कतीला कर्म विपाक घन परिमृती लोके पाप चिन्ह कैसे ओळखावे तयांचे. शत्रुघ्नाने विचारलं ऋषीवर्य मला तुम्ही सांगितलं कर्म विपाक, आपण कर्म केल्यानंतर ना त्याचं पुण्य फळ काय आहे ते तुम्ही सांगितलं. पण मृत्यू लोकांमध्ये जी लोक राहतात त्यांनी केलेली पाप कशी ओळखायची सांगा. आईशे ऐकोनी शौनक मुनी सांगती शत्रुघ्ना लागुनी की मृत्यू लोकी प्राणी कैसे दुःख भोगितात. अशा प्रकारचं बोलणं शौनक मुनींनी ऐकलं त्यावेळेस शत्रुघ्नाला ते ऋषी सांगू लागले मृत्यू लोकातली प्राण्यांची अवस्था सांगतो कसं दुःख भोगतात ऐका. ज्याने केले मध्य प्राशन तयाचे द्विज श्याम वर्ण अंती पावे नरकी पतन भोगी जाण अधोगती. जो अभक्ष्य भक्षण करीत तो गुलमरोगी होत श्वास टाकून मरण पावत दुःख भोगितो कुंभी पाकी. रजसुलेने देखील अन्न जो कोणी करी भक्षण तो क्रमीला उदरी होऊन ते दुःख भोगित असे. तया दुःखा नसे पार कीटक भक्षिती मांस रुधिर अंती पावे यमद्वार यातना भूत भोगावया. श्वान मार्जरा अधिकी करून विटाळीले जे जे अन्न ते जो करीत असे सेवन तया दुःख ऐक पा. एवढी ओवी सांगितली. श्वान मार्जरा अधिकी करून विटाळीले जे अन्न ते जो करीत असे सेवन तया दुःख ऐक पा. आणि मग मांजरानं कुत्र्यानं जे विटाळ खाल्लेलं अन्न आहे आणि ते अन्न जर सेवन केलं तर तो असणारा व्यक्ती कुठं जातो ऐका. तया प्राण्याच्या अंगाशी दुर्गंधी येत हरणीशी त्रास होय सगळं जनाशी कोणी शेजारी न वैसे आणि त्या व्यक्तीच्या अंगाला त्या ठिकाणी दुर्गंधी येते वास येतो सगळ्या अंगाला वेदना होतात त्याच्या जवळ कोणी बसत नाही असं सांगतात. अंती नरकी पडे जाऊन भोगित असे दुःख दारुण श्वान सुकर येऊन जनन तया लागी होय. आणि मग एवढं सगळं दुःख बघून शेवटी नरकामध्ये जाऊन पडतो. त्या नरकामध्ये गेल्यावर अपाट दुःख त्याला होतं आणि नरकामधलं दुःख बघून पुन्हा डुकराच्या कुत्र्याच्या योनीमध्ये त्याला जन्म भेटतो. जो षड्रस अपक्वान्य करून देवाशी न देता भक्षितो आपण तयाशी उदर रोग होऊन प्राण जाय झडकरी. जो पंचपक्वान्नाचं जेवण घरामध्ये केलेलं आहे पण देवाला नैवेद्य दाखवत नाही देवाला त्या ठिकाणी असणारा न दाखवता प्रसाद न देता जो त्या ठिकाणी भक्षण करतो त्याला उदर रोग पोटाचा रोग होतो आणि लवकर मरतो. जो सदा परान्न पुष्ट तया भोगणी लागती कष्ट आजीर्ण होऊन तयाचे पोट आसुळे व्याप्त सर्वदा. आणि जो परान्नानं पुष्ट आहे दष्टपुष्ट आहे पण परान्नानं स्वतःच्या घरी नाही दुसऱ्याच्या घरी सदुतीन जायचं दुसऱ्याच लुबाडायचं दुसऱ्याच खायचं असं जर कुणी असेल तर तो नरकामध्ये जातो. आजीर्ण होतं त्याचं पोट आणि शुळ असणार पोटशूळ नावाचा रोग त्याला होतो म्हणतात. दुजिया ते वाईट घालावे आपण सुस्वाद अन्न खावे आयुष्य करिता पावावे मंदाग्नी दुःख निरंतर. आणि दुसऱ्याला त्या ठिकाणी वाईट वाईट अन्न खाऊ घालावं आणि आपण स्वतः चांगलं चांगलं खावं असं जर कोणी करत असेल तर त्याला अफाट अशा प्रकारचं दुःख सारखं भोगावं लागतं. उत्तम अन्य सिद्ध ताट परिमणी भरले पोट अन्न न जाई एकही मोठ्या तरी ती कटकट सर्वही. उत्तम अशा प्रकारचं अन्न सिद्ध आहे पण पोट भरले म्हणजे ते अन्न खाण्याची त्याची पात्रता योग्यता नसते. एकही अन्नाचा घास त्याच्या पोटामध्ये जात नाही असं सांगतात. म्हणती थोडे तरी खाई अन्न ना तरी कैसा वाचेल प्राण क्रोधावती माता पिता येऊन परिपूर्व कर्म घन कळे ना. पंचपक्वानच ताट ठुले पण कर्मयोगाने खाता येत नाही. शेजारी पाजारी आई वडील भाऊ बहीण खावा म्हणतात नाही तर कसा जगशील. पूर्व पुण्य असतं पूर्व कर्म असतं म्हणून खाता येत नाही. आयुष्य दुःख भोगित शेवटी नरका प्रति जात यमदूत तया जातीत खावया न देती किंचित. आणि अशा प्रकारचं दुःख भोगून शेवटी ते नरकाला जातात आणि नरकाला गेल्यानंतर ना यमलोक सुद्धा त्यांना खायला देत नाही. जो विष घाली तुझ्याशी छर्दी रोग होय तयासी अंती जाऊन नरकाशी दुःख भोगी अपार. आणि जो दुसऱ्याला विष
घालतो त्याला छर्दी नावाचा रोग होतो आणि शेवटी नरकाला जातो. जो जनमार्ग मोडित पादरोग तया होत एकही पाऊल न टाकवत वेदना होती अपार पै. जो मार्ग मोडून चालतो म्हणजे चांगल्या मार्ग सोडून वाईट मार्गाने जातो त्याला पायाचा रोग होतो आणि पाऊल जाग्यावरनं त्याला उचलता येत नाही. जो दुसऱ्याची चहाडी करी तया श्वास कास होय निर्धारी आणि ती जाऊन यमपुरी नरक दारुण भोगितो. जो दुसऱ्यामध्ये चाड्या लावतो भांडण लावतो त्याचा श्वास थांबवतो आणि श्वास थांबून मेल्यावर पुन्हा नरकाला जातो. जो दुसऱ्याशी फसवून आपुले कार्य करी जाण आपस मार होय त्या लागून दुःख भोगी सर्वदा. जो दुसऱ्याला फसून आपलं कार्य करून घेतो त्याला अपसमार नावाचा रोग होतो आणि दुःख भोगावं जो लागतं. दुसऱ्या ते पताप देत तो शूळ रोगी होत. जो काननी दावाग्नी लाविता तो होय रक्ताती सारी. आणि जो दुसऱ्याला ताप देतो त्याला शूळ नावाचा रोग होतो. जो काननामध्ये वनामध्ये अग्नी लावतो त्याला त्या ठिकाणी असणारा रक्तपिता नावाचा रोग होतो. देवालयी आत्वा उदकी जो दुर्जन विष्ठा टाकी तो होऊनी गुदरोग दुःखी सर्व काळ राहील की. जो हरिहरादी प्रतिमांशी भंग करिया धम त्यासी क्षय जलोदर रोगीची पीडा भौत होत असे. जो त्या ठिकाणी भगवंताची प्रतिमा आहे ती प्रतिमा भंग करतो मूर्त्या वगैरे फोडतो असा असणारा क्षयरोग त्याला होतो आणि नरकाला जातो. जो मिथ्यावाद करीत तो पदपदी होय खंडित मान नसे त्या प्रतिकार सकळ करीती जो विनाकारण वाद करतो पंडिताबरोबर ज्ञानी लोकांबरोबर भांडण करत बसतो त्याचा अपमान होतो आणि कोणी त्याच्या शब्दाला किंमत देत नाही. दुसऱ्याची जो निंदा करी तो खलवाटी होय निर्धारी. जो सभे माझी पक्षपात करी तयार धांग वायू होत. जो दुसऱ्याची निंदा करतो त्याला खलवाट नावाचा रोग होतो. सभेमध्ये जो पक्षपात करतो म्हणजे आपल्या बाजूला जे काय आपल्या पक्षातले लोक आहेत त्या बाजूला बोलतो त्याला अर्धांग वायू नावाचा रोग होतो. दुसऱ्याच्या भाषणाशी जो कहासी अभिमानेशी काना होय तो नेत्रीशी सर्व हसती तयासी. दुसऱ्या बरोबर भाषण करत असताना तो अभिमानानं गर्वानं हसतो त्याला त्या ठिकाणी त्याच्या डोळ्याला आंधळेपणा येतो असं सांगतात. जो काशाची करी चोरी तो श्वेत होय निर्धारी. जो दुसऱ्याचा पुत्र हरण करी पिंगट केशी होय तो. जो कास्य तांबे सोने चांदी याच्यामधलं धातू आहे आणि कास्यरूपी धातूची जो चोरी करतो त्याचा असणारा शरीर श्वेत म्हणजे पांढरं पडलं जातं. जो दुसऱ्याच्या पुत्राचं हरण करतो पिंगट केस पिवळे केस त्याचे होतात असं सांगतात. दुजियाचे शिष्य हरित तो मस्तक रोगी होय सतत. जो का घृत चोरीत नेत्र रोग होई तो. जो दुसऱ्याच्या शिष्याचं हरण करतो त्याला त्या ठिकाणी असणारा रोग होतो. जो दही दूध तूप चोरतो त्याच्या डोळ्याचा रोग होतो असं सांगतात. जो का लोह हरण करी तयासी सर्व रोग निर्धारी. चर्म चोराची अंतरी मेदो रोग होत असे. जो त्या ठिकाणी लोखंडाची चोरी करतो हरण करतो त्याच्या अंगाला सर्व रोग होतात. जो चर्म चोरून घेऊन जातो मेदरोग नावाचा रोग होतो. जो का चोरी मधु जाण बस्ती रोग तया लागून तेल चोरीता कंडू दारुण भोगीत असे सर्वदा. जो मधु चोरतो त्याला त्या ठिकाणी असणारा बस्ती नावाचा रोग होतो आणि जो त्या ठिकाणी तेल चोरतो कंडू नावाचा रोग त्याला होतो. जो धान्य चोरी तया ते दंत भग्न तो प्राप्त होते. पक्वान चोरीता जीवे ते रोग होय तयाचे. जो धान्य चोरतो दुसऱ्याचं धान्य चोरल्यानंतर दात भग्न होतात. दात त्याचे पडले जातात. पंचपक्वान्नाचं जेवण जो चोरला जातो त्याला जिभेचा रोग होतो. जो करी मात्र गमन तो महापापी दुर्जन तयाचे लिंग भग्न होऊन दुःख भोगीत सर्वदा. जो मात्र गमन त्या ठिकाणी आहे परस्त्रीचं अपहरण त्याच्यावरती त्या ठिकाणी असणारा अभिलाष करतो तो महापापी आहे दुर्जन आहे लिंग भग्न होऊन दुःख प्राप्त होतं. गुरु पत्नीशी गमन करीत या मृत कृच्छ्रावधारी. कन्या गमन करिता शरीर रक्त कुष्ठ होय त्याच्या. जो भ्रातृ भार्या भोगित तयाशी गुल्म कुष्ठ होत. जो स्वामी भार्या भोगित तया होती गंडमाळा. कोणी विश्वास ठेवून भार्या ठेवी लक्षणा लागून तेशी जो करी गमन गज कर्ण पीडा होय. एखाद्याने विश्वास ठेवून एखादी स्त्री त्या ठिकाणी ठेवून घेतली आणि नंतर तिच्यावरती जर त्या ठिकाणी अन्याय केला तर गजकर्ण पीडा त्याला होते म्हणतात. आपुल्या पित्र भगिनीशी संग करी महादोषी तयाचे दक्षिण हस्ताशी उडन होई दुर्धर. जो पित्र व्यस्त्रेशी भोगित तयाचे अंगी कटी कुष्ठ होत. मातुळ स्त्रीशी संग करीत तयाचे वाम हस्ती उडन पै. मित्र स्त्रीशी संग करी तयाची भार्या मरे निर्धारी. स्वगोत्री स्त्रीशी भोगी जरी तरी भगंदर होय तया.
तपस्वी जो का पुण्यशीळ तयाची स्त्री माता केवळ तेसी भोगी जो चांडाळा तया प्रमेह रोग होय पै. आणि अशा प्रकारे तपस्वी ब्राह्मण असतात, सात्विक असतात, त्यांची स्त्री म्हणजे माता समान असते आणि त्या स्त्रीची अभिलाषा जो करतो त्याला त्या ठिकाणी रोग होतो असं सांगतात. अग्निहोत्राच्या स्त्रीस भोगित तयाचे नाशिक नपशत पडोनी सदा पुवाता ऐसे दुःख भोगित असे झो जाती अंगना भोगिता व्रण होय मस्तकावरता पशु स्त्रीशी गमन करिता मूत्र रोग होत असे ऐशा नाना व्याधी शोषिती शतावधी जन्म घेती नरकी यातना भोगिती अति दारुण ते पापी. अशा पद्धतीने सांगितलं. मृत्यू लोकांमधले शत्रुघ्नाने विचारलं काय गरज होती विचारायची, घोडा सोडायचं निघायचे उगाच विचारलं. असू द्या म्हणले महाराजांना सांगा मृत्यू लोकांमधली पापाचे चिन्ह कसे. तर शौनक ऋषींनी सांगितलं नाना प्रकारचे आहेत पाप लोक करतात आणि नरकाला भोग भोगण्यासाठी जातात असं सांगतात. पूर्व कर्म वाचून व्याधी कदापि न होई जाण स्त्रिया आणि पुरुषा लागून कर्म भोग सारखाची. आणि पूर्व कर्माशिवाय व्याधी होत नाही. व्याधी म्हणजे रोग. पूर्व कर्म जर चांगला असेल तर रोग होत नाही, वाईट असेल तर रोग होतो. स्त्री आणि पुरुषाला सारखंच दुःख आहे, ते कर्म त्यांना भोगावंच लागतं असं सांगतात. जे करीती याच का दान सर्वदा चरती पुण्य देह जिजविती तीर्थाटन करून साधू संग वर्तती. आणि जे असणारे याचकाला दान देतात, सर्वदा त्या ठिकाणी पुण्याचं आचरण करतात, परोपकारासाठी तीर्थाटनासाठी देह जिजवतात, साधू संगताने वर्ततात, त्यांची अवस्था. रामचरित्र श्रवण करीती ऐशी पुण्य आचरती तयाशी सर्वदा सुख प्राप्ती ह्या लोके आणि परलोकी. रामचंद्राच्या चरित्राचं श्रवण जे करतात ते या लोकांमध्ये सुद्धा सुखी होतात आणि मेल्यानंतर ना पुढच्या असणाऱ्या लोकांमध्ये परलोकामध्ये सुद्धा सुख होतं असं सांगतात. जे राम कथा उपासिती कधी नाम स्मरण न करीती तयाशी कल्पपर्यंत नरक मुक्ती न होई जाण निश्चयी. जे रामकथेचा उपहास करतात, राम नामावरती त्या ठिकाणी असणारे नाव ठेवतात, उपहास करून कथा ऐकत नाहीत, ते कल्पपर्यंत नरकाला जातात. तुझा ऐकोनी हा प्रश्न तुझशी केले हे निवेदन आता सत्वर करुणी गमन अश्वा लागी मुक्त करी. आणि शौनक ऋषींनी सांगितलं शत्रुघ्न महाराज तुम्ही प्रश्न केला म्हणून तुम्हाला सांगितलंय, आता घोडा सोडवायला जावा असं सांगतात. शेष मने वाचायना ऐकून या ऋषी वचना आनंद झाला शत्रुघ्ना मने कृत्य कृत्य मी झालो. आणि शेष महाराज वत्सयानं ब्राह्मणाला सांगतात शौनक ऋषींच्या मुखातून हे असणारं निरूपण ऐकलं. ऐकल्याबरोबर शत्रुघ्नाला आनंद वाटला. मग प्रदक्षिणा करून मुनीशी करी साष्टांग प्रणिपातासी आज्ञा घेऊन सकळ विरासी हया जवळी पातला तो. मग प्रदक्षिणा केली, ते असणाऱ्या ऋषींना साष्टांग प्रणिपात केला, लोटांगण घातलं, सगळं सैन्य घेतला आणि जिथं घोडा चिटकून बसलेला होता त्या ठिकाणी शत्रुघ्न आले. मग केले राम कीर्तन तेने राक्षस होऊन पावन दिव्य रूप झाला जाणत व विमान पातले. मग तिथं शत्रुघ्नानं रामायणाची कथा सांगितली, त्या परिसरामध्ये रामकथा वर्णन केली. ते राक्षस जिथं गुप्त रूपाने होता त्यांना त्या कानावरती रामकथा पडली, राक्षसाचा देह संपला, दिव्य देह प्राप्त झाला, विमान न्यायला आलं. मग शत्रुघ्नाची आज्ञा घेऊन वैसला तया विमानी देवलोक प्रति जाऊन सुख भोगी अपारतो. मग शत्रुघ्नाची आज्ञा घेतली, त्या दिव्य विमानामध्ये बसला, देवलोकामध्ये गेला आणि सुख भोगू लागला. स्तंभन सुटून त्या अवसरी अश्व चालिला पक्षापरी ते जे कोणी सकळ विरी मला आश्चर्य मानिले. आणि स्तंभन सुटलं, ते चिटकून बसलेला होता घोडा, ते असणारा सुटला त्या जमिनीपासून. आता ह्यांनी किती प्रयत्न केले होते, हनुमंतानं उचलण्याचा प्रयत्न केला, पुष्करानं चारही पाय धरले, उचलण्याचा प्रयत्न केला, पण आता सुटलं आणि पक्षी जसं धावावा तसा घोडा धावू लागला. आनंद वाटला. आता पुढील अध्याय याश्वर कुंडल नगराशी जाईल सत्वर तेथील राजा पुण्य पवित्र सुरत नाम असे पै. आता पुढच्या अध्यायामध्ये घोडा कुंडल नावाच्या नगराला जाणार आहे आणि तिथला राजा सुरत नावाचा राजा आहे आणि तो घोडा पकडणार आहे आणि सुरत राजाचा आणि राम सैन्याचं घनघोर युद्ध होणार आहे. ऐका. ओ धरील हायासी की कथन विस्तारेसी शेष सांगे वाचायनासी श्रोत जनी ऐकावे. आणि तो घोडा पकडणार आहे. कुंडल नावाच्या नगरामध्ये सुरत नावाचा राजा आहे आणि तो असणारा राजा तो घोडा पकडणार आहे
आणि रामचंद्राच्या सगळ्या सैन्याबरोबर युद्ध करणार आहे ती कथा गोड आहे ऐका. रामाश्वमेध ग्रंथ पवित्र श्रवण करिता पाप संवार तरी ऐका श्रोते चतुरा दत्तदास हेची मागे. हा तिसरी पद्मपुराणे पाताळखंडे शेषवाच्यायन संवादे रामाश्वमेधे हायनी मुक्तो नाम अष्टचतुर्दशाध्याय गुणा कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.